नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रिकी गाईड पुस्तक. तर मित्रांनो, आपण जे आपलं पोलीस भरती ट्रिकी गाईड आहे या पुस्तकाची तिसरी आवृत्ती ही पब्लिश झालेली. तर मी प्रथमतः जे भावी पोलीस वर्ग आहे जे तयारी करतात मी त्यांचं प्रथमतः धन्यवाद मानतो, कारण की माझ्या ज्या पहिल्या आवृत्ती आणि दुसऱ्या आवृत्तीला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यानंतर मी तिसरी आवृत्ती पब्लिश करताना मला फारसा आनंद होतोय. तर बघा, तर आता पोलीस भरती ट्रिकी गाईड, आता हे ट्रिकी गाईड नाव देण्याचं कारण काय, तर आपण हे पुढचे म्हणजे जसं जसं पुढचं आपले स्लाइड चालणार आहे तसं तसं आपण बघणार आहे नेमकं या बुक्समध्ये नेमकं आहे काय. तर बघा, इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेक वेळा वाचा. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सजेशन का करतोय की कारण की काय सवय लागलेली माहिती का, बरेच पोलीस भरती असो किंवा अनेक स्पर्धा परीक्षेत तयारी करणार विद्यार्थ्यांना. तर हे समजा एकाने XYZ बुक्स आणलं, दुसऱ्याने एखादं XYZ बुक्स आणलं, तर आता हा वाचतोय तर मग काय करायचं, हे वाचल्यानंतर लगेच त्याचं घ्यायचं, असं तिसऱ्यानं आणलं तर तिसऱ्याचं घ्यायचं, चौथ्यानं आणलं चौथीचं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हजारो पुस्तकं जरी तुम्ही वाचत नसाल परंतु याची म्हणणं सारखं आहे, कारण तुम्ही अनेक पुस्तकं वाचतात परंतु बऱ्याच पुस्तकामध्ये मॅटर सेमच आहे, परंतु नेमकं त्या पुस्तकामध्ये अचूक आहे का, किंवा मग त्या पुस्तकामध्ये जी रचना केलेली ते आपल्या फायद्याचं आहे का, किंवा परीक्षाभिमुख आहे का, याचा एकदा विचार करा. कारण की मी बऱ्याच लेक्चरमध्ये माझ्या सेशनमध्ये तुम्हाला सांगत आलो की परीक्षेचा अभ्यास करीत असताना तर अगोदर परीक्षेला कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात त्याचा आढावा घ्या, नंतर तुम्ही तयारी करा. तर बघा मित्रांनो, आपण जास्त वेळ न खर्च करता नेमकं या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये आहे काय. समजा तुम्हाला स्क्रीनवरती कव्हर दिसते तर आपण एक स्टेप बाय स्टेप ते बघत चालणार आहे. तर बघा, आता आपण बघत असताना नेमकं परीक्षेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले त्याचा आपण पहिला आढावा घेऊ, नंतर त्यावर ट्रिक्स आणि डिटेल्स कशा तयार करायच्या किंवा ट्रिक्स कशी तयार करायची किंवा आपल्या बुक्समध्ये डिटेल्स कशी असणार आहे आपण ते बघणार आहे. तर बघा मित्रांनो, आता जो तुम्हाला प्रश्न दिसतोय पहिला, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे, बऱ्याच वेळेस क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती, अहमदनगर. आता प्रश्न कोणाला विचारला तरी पण लहान मुलांना सुद्धा विचारला, जो 5वी विचारला सुद्धा विचारला तो सांगू शकतो. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. ते पूर्ण जिल्हे कधी लिहिले असते तर पूर्ण स्क्रीन लागली असती. तर बघा आता, तर आणि नंतर तर त्यावर प्रश्न समजा आता ही झाली, कारण दिवसेंदिवस परीक्षेला जे प्रश्न विचारण्याची त्यांची डिफिकल्टी लेवल ही वाढत चालली, कारण कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत आहे. जे कोणी 2019चे जे फॉर्म भरले असेल त्यासाठी काय झालं, 2019 मध्ये कोणते ॲड नव्हती. बऱ्याच विद्यार्थी जे PSIची वगैरे तयारी करते अशा विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की पोलीस भरतीचा सुद्धा फॉर्म भरला आहे. कारण झालेलं काय आहे की अगोदर रिटर्न आहे आणि नंतर फिजिकली 50 मार्काला, परंतु मग रिटर्नमध्ये काय होणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी हे चांगली तयारी करणार जे 4-4, 5-5 वर्षापासून PSIला ज्यांचे तिकडे सिलेक्शन झालं नाही असे विद्यार्थ्यांनी सुद्धा इकडे फॉर्म भरला आहे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन भरपूर वाढली, परंतु कॉम्पिटिशन जरी वाढली ना तरी पण काही फरक पडणार नाही, परंतु तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी आणि तुम्ही एक मार्क कसं मिळवणार आहे ते आपलं जे पोलीस भरती ट्रिकी गाईड त्यामधून आपल्याला दिसणार आहे. तर बघा, आता दुसरा प्रश्न तुम्ही वाचला, अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, त्या प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळाने कितवा क्रमांक. तर बघा, तुम्हाला विचारलं होतं इथं की क्षेत्रफळ दृष्टीने पहिला जिल्हा कोणता आहे, तर अहमदनगर. परंतु अहमदनगर जो जिल्हा आहे तो कोणत्या प्रशासकीय विभागात आहे आणि त्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्र, असा प्रश्न विचारला गेला तरी 90% मुलांना हा प्रश्न जमणार नाही. परंतु त्याचं उत्तर मी तुम्हाला सॉल्व्ह होत असेल तर बघा, नंतर मी तुम्हाला हे ट्रिक्सवर कसं सोडायचं ते आपण बघणार आहोत. नंतर आणि परत एक प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता. तर याचं बऱ्याच जणांना प्रश्नाचं उत्तर माहिती असेल कारण बऱ्याच वेळेस विचारलं गेलाय, परंतु यानंतर असा प्रश्न कधी विचारला गेला, मुंबई शहर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, तर त्या प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे. बघा, हा पण प्रश्न बघा सॉल्व्ह होतो का बघा. आणि आता हे जे आपण प्रश्न बघितले आतापर्यंत 4 प्रश्न, तर हे आपल्या ट्रिक्स पद्धतीने याची डिटेल्स तर दिलेलीच आपण पोलीस भरती ट्रेकिंग गाईड म्हणजेच कसं की कोणकोणते क्षेत्रफळ आहे, समजा क्षेत्रफळा दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या विभागाचा आहे, दुसरा कोणत्या विभागाचा आहे, मग त्याचं क्षेत्रफळ किती, त्यामध्ये जिल्हे किती येतात, तालुके किती येतात, ते पूर्ण टोटल डिटेल्स आपण पूर्ण या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिले. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच गोष्टी, आता तुम्हाला पोलीस भरतीला जरी तयारी करत असाल, GK, गणित, मराठी बुद्धिमत्ता असे 4, आणि GKचा तुम्ही जर विचार केला तर जवळपास 7-8 विषय मिळून हा GK तयार होतो. म्हणजे असे करत असताना तुमच्या लक्षात राहणं खूप अवघड होतं. म्हणून मी काय केलेलं आहे, पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये अगोदर डिटेल्स दिली, त्यानंतर त्यावर ट्रिक्स तयार केले आणि त्यावर परत 16, 17, 18 तिन्ही वर्षाला जे प्रश्न विचारण्यात आलेले ते आपण यामध्ये कव्हर केलेले. तर बघा, आता
हे जरी तुम्ही 4 प्रश्न बघितला, याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह केलं असेल, याचं बरेच जण कन्फ्यूज असणार, त्यानंतर याचं सॉल्व्ह केला असेल, हा प्रश्न सुद्धा बरेचसे कन्फ्यूज असणार आणि अशा टाईपचे प्रश्न हे पोलीस भरतीला मित्रांनो विचारण्यात आलेले. तर बघा आता त्यावर ट्रिक्सना तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं, आता डिटेल्स तर बुक्समध्ये दिलेली, ते तुम्ही ते बुक्समध्ये वाचा, परंतु मी ट्रिक्स कशा आपण तयार केलेल्या आहे ते आपण एक स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. फक्त तुम्हाला रिक्वेस्ट हीच असणार आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता अन्नपूर्णा हॉटेल अकोल्यात, आता काय असतं, अन्नपूर्णा बऱ्याच ठिकाणी एक तर मेसला नाव दिलेलं असतं किंवा हॉटेलला नाव दिलं असतं. म्हणजे समजा आपण असं समजू जे अन्नपूर्णा हॉटेल आहे ते कुठे आहे, अकोल्यात आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी विचारलं प्रशासकीय विभागाचा 3रा क्रमांक कोणता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागात 3ऱ्या नंबरचा जिल्हा कोणता किंवा विभाग कोणता, मी असं तुम्हाला विचारलं तर बऱ्याच जणांना इथं 90% मुलांना प्रश्न हा जमणार नाही. तर आपण ही जी ट्रिक्स केली यामध्ये तुम्हाला जेवढे प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रात किती 6, मग 6चा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसा क्रमांक आहे तो आपल्या या ट्रिक्समध्ये येणार आहे. तर बघा आता ट्रिक्स बघा, अन्नपूर्णा हॉटेल अकोल्यात, आता अ वरून तुम्ही घेणार औरंगाबाद जो की क्षेत्रफळाने 1 नंबर आहे, त्यानंतर न वरून घेणार तुम्ही नाशिक जो की क्षेत्रफळाने 2 नंबरला आहे, त्यानंतर पू वरून घेणार तुम्ही पुणे जो की 3 नंबरला आहे, त्यावरून नावरून तुम्ही घेणार नागपूर जो की 4थ्या क्रमांकाला आहे, त्यानंतर अ वरून घेणार तुम्ही अमरावती जो की 5व्या क्रमांकाला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आणि सर्वात लहान जो आहे तो आहे कोकण, तो 6व्या क्रमांकाचा, 6वा. आता तुम्हाला परीक्षेला कसाही प्रश्न यावर तयार करून द्या, तुम्हाला जरी विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकाचा विभाग कोणता, प्रशासकीय विभाग कोणता, तर कोणता, नागपूर. 5वा विचारला तर अमरावती, 3रा विचारला तर पुणे. तर आपले प्रश्न कसे आपण तयार केलेले किंवा विचारण्यात आले तुम्हाला, अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे व त्या प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळाने कितवा क्रमांक. तर आपण ट्रिकचा विचार केला तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिकमध्ये. मी तुम्हाला प्रशासकीय विभागात विचारतोय, जर तुम्हाला प्रादेशिक विभागात विचारला असता अहमदनगर तर कुठं आला असता, पश्चिम महाराष्ट्रात. पण मी तुम्हाला कोणत्या विभागात विचारलंय, प्रशासकीय, म्हणजे तो कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, नागपूर तर नाशिक, आणि त्याचा क्रमांक कितवा आहे, 2रा, म्हणजे तुमचं उत्तर कोणतं येणार आहे, नाशिक 2रा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तुम्ही बऱ्याच जणांना हा प्रश्न सॉल्व्ह झाला नसेल तुम्ही जेव्हा बघितला, परंतु ज्यावेळेस तुम्ही ट्रिक्स न जाणार त्यावेळेस तुम्ही फायनली हे करू शकता. त्यानंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता, हे सर्वांना माहित होतं, मुंबई शहर आहे, बरोबर आहे. परंतु जे मुंबई शहर आहे ते कोणत्या प्रशासकीय विभागात आहे आणि त्याचा क्रमांक कितवा, तर आपण बघितलंय तो कोणत्या विभागात येतो, कोकणमध्ये येतो. तर कोकणचा क्रमांक कितवा आहे, सर्वात लहान, म्हणजेच कोणता, 6वा क्रमांक, म्हणजे इथं बघा कोकण 6वा, पर्याय क्रमांक 1. बघा आपण अशा टाईपच्या प्रत्येक सब्जेक्टच्या, म्हणजे तुमचा महाराष्ट्र भूगोल असो किंवा भारत भूगोल असो, जग भूगोल असो, याच्या ट्रिक्स आपण ज्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आले त्यावर ट्रिक्स आपण या तयार केलेल्या आहे. तर ही ट्रिक झाली आपली प्रशासकीय विभागाची. त्यानंतर बघा महाराष्ट्र भूगोलातच आपण तुम्हाला जिल्ह्यावर भरपूरसे प्रश्न विचारले जातात. कारण काय की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरता त्यावर तुम्हाला 5 ते 6 मार्काला प्रश्न विचारला जातो, आणि पूर्ण भूगोलचा विचार केला तर सर्वात जास्त वेटेज म्हणजे 15 ते 16 मार्काला फक्त भूगोलच विचारला जातो, पण कोणता, महाराष्ट्राचा बेसिक. आता बेसिक भूगोल मी का विचारतोय का, बेसिक भूगोलमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे, महाराष्ट्रातील जिल्हे येणार आहे, त्यानंतर किल्ले, पर्यटन स्थळं, त्यानंतर थंड हवेचे ठिकाणे, म्हणजे असे बरेचसे तुम्हाला ते बेसिक भूगोलमध्ये येणार आहे. कारण तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईन सारखा हे विचारणार नाही की मृदा कशा प्रकारे तयार होती किंवा पाऊस कसा प्रकारे पडला जातो, तुमची पात्रता 12 आहे म्हणून तुम्हाला बेसिक भूगोल हा महाराष्ट्राचा विचारला जातो 15 ते 16 मार्काला. आता हे प्रश्न बघा बरं, आपण काय करणार, जसं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जर आपण बुक्समध्ये कसं आहे म्हणजे प्रश्न दिलेले नेमकं ट्रिक्स कशा प्रकारे ते बघणार आहे. पहिला आपण तुम्हाला मी प्रश्न का देतोय की कारण ते प्रश्न तुम्ही एकदा बघा तुमच्या पाहण्यात आलेले असतील किंवा नाही. तर बघा हा प्रश्न रायगड पोलीस भरती 2016 विचारण्यात आलेला. आता प्रश्न काय आहे, रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती. आता बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेले रायगड जिल्ह्यात तालुके किती किंवा चंद्रपूर जिल्ह्यात किती, बुलढाणामध्ये किती, असे प्रश्न तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय तिथं विचारण्यात आलेला आहे 100%. तर बघा तिथं रायगडमध्ये जिल्हे, आधी प्रश्न तुम्ही उत्तर सांगणार नाही, तुम्ही बघा तुम्हाला आठवत असेल किंवा समजत असेल तर तुम्ही तिथं सॉल्व्ह करा ते प्रश्न. नंतर बघा नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. तर हे प्रश्न मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे, परंतु आपण यावर ट्रिक्स कशी बनवली किंवा ट्रिक्सनं कसं सॉल्व्ह केलं जातं ते बघणार आहोत. तर हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर करा. त्यानंतर 4था प्रश्न बघा, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. नंतर हा प्रश्न सुद्धा नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2016 विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत, म्हणजे हा प्रश्न सुद्धा अमरावती SRPF 2016 विचारण्यात आलेला आहे. म्हणजे काय होतं की तुम्हाला तालुक्याची संख्या विचारली जाते, किंवा मग तुम्हाला असा प्रश्न कधी केला, समजा 15 तालुके
असणारे जिल्हे किती, असा तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला. आतापर्यंत तुम्ही पाठ काय केलेलं आहे की 16 तालुके असणारे जिल्हा, ते पण तुमचं परीक्षेच्या वेळेस टाइमला लक्षात येत नाही. 15 तालुके असणारे जिल्हे तुम्ही ते प्रत्येक पुस्तकात दिलेलं आहे. XYZ कोणतंही पुस्तक घ्या, त्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम काय होतो की आपल्या डोक्यात अनेक विचार असतात. माझी गर्लफ्रेंड, त्या गर्लफ्रेंडनं काय केला आणि त्याची ती गर्लफ्रेंड, म्हणजे असे भरपूरसे विचार आपल्या डोक्यात येतात. तिथं आपण कन्फ्यूज आणि हे बाकीचा अभ्यासक्रम बाजूलाच राहून जातो. परंतु परत तुम्ही काही जण म्हणतील सर कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करा. तर मित्रांनो, अभ्यासक्रमाच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न विचारला जात नाही. फक्त तुमची जी अभ्यास करण्याची मेथड आहे ना, ती रटाळ पद्धत, ती तुम्हाला थोडंसं सोडा लागणार आहे आणि स्मार्ट पद्धतीकडे तुम्हाला वळा लागणार आहे. तर बघा, आता 15 तालुके असणार जिल्हे किती, असा तुम्हाला मी प्रश्न केला तरी तर मॅक्झिमम 90% मुलांना हे आठवणारच नाही. हे तुम्ही वाचलेलं आहे, 15 तालुके असणारे किती जिल्हे तुम्ही वाचलेले आहे. परंतु असा प्रश्न आला तर ते 100% तुम्हाला चुकण्याची शक्यता असते. तर बघा, आपण याच्यावर ट्रिक्स कशा तयार केलेल्या आहेत. जेवढे आपण प्रश्न बघितले, आता आपण काय करणार आहे, ट्रिक्स न सोडवणार. अगोदर आपण ट्रिक्स बघूया. तर बघा, 15 तालुके असलेले जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स. तर बघा मित्रांनो, बरेच जण आता पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी इथं, तर आता ग्रामीण भागात कसं थंड पाणी उन्हाळ्यात प्यायचं असलं तर बरेच जण मटके वापरतात. त्यानंतर जास्त मोठी फॅमिली असली तर राजनाचं पाणी वापरतात, परंतु नॅचरल पाणी ते. परंतु शहरी भागात काय फ्रीज वापरलं जातं. परंतु ग्रामीण भागात सर्वांना माहित असेल की थंड पाण्यासाठी आपण जे वापरतोय साधन कोणतं असतं तर रांजण असतो. तर आता त्यावरून मी ट्रिक्स तयार केलेले आहे. राजनाचं पाणी थंड. तर मित्रांनो, आता बघा, 15 तालुके असलेले जिल्हे तुम्हाला मी प्रश्न केला होता किती, तर बऱ्याच जणांना आला असेल, परंतु 90% मुलांना प्रश्न बऱ्याच लक्षात आला नसेल किंवा आठवत नसेल. तर बघा, आता या रायवरून आपण घेणार रावरून रायगड, जे की इथं पण 15 तालुके. त्यानंतर इथून घेणार जवरून जळगाव, इथं सुद्धा 15 तालुके. त्यानंतर न वरून घेणार आपण नाशिक, इथं सुद्धा किती आहे 15चे. त्यानंतर च वरून घेणार आपण चंद्रपूर. बघा, मी तुम्हाला विचारलं होतं की 15 तालुके असणारे जिल्हे किती, तर 15 तालुके असणारे जिल्हे ते किती मित्रांनो, 4. त्यानंतर बघा, 16 तालुके असलेले जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स. तर बघा, आता मी आतापर्यंत बरेचसे सर्व याच्या 16 तालुके असणारे, 13 तालुके असणारे, 12 तालुके असणारे, 14 पूर्णतः ट्रिक्स आपण आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिले. परंतु तुम्ही पूर्णतः ट्रिक्स घेणार नाही, कारण का नेमकं बुक्समध्ये कसं आहे मी तेवढंच घेणार आहे. कारण पूर्ण ट्रिक्स तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्येच बघावं लागणार. कारण काय आहे की सर्व ट्रिक्स घेत गेलो तरी मला हे पूर्ण ट्रिक्स घ्यायला, पूर्ण बुक्स घ्यायला 2 दिवस लागतील. तर बघा, आता तर 16 तालुके असलेले जिल्हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स तयार केलेली मी नाही. आता नाही कसं माहिती, तुम्ही पुण्या भागात गेले ना तर त्या लोकांची म्हणतात खूपच शुद्ध भाषा आहे, त्यांच्याकडे जास्त कीचा वापर होतो. आणखी त्यांना एखादी वस्तूला नाही म्हणायचं असलं, त्यांना म्हणलं चहा पितो का, आपण का समजा नाही, किंवा प्यायचे असले तर हा, तर ते कसं म्हणतात चहा प्यायची असली तर त्यांना नाही म्हणायचं असलं काय म्हणतात नाही, मला चहा प्यायची नाही, म्हणजे नाहीचा भरपूरसा ते वापर करतात. आता त्या नायवरून बघा, इथून नायवरून येणार तुमचा नांदेड, जे की तिथं 16 तालुके, आणि येवरून येणार तुमचा यवतमाळ. यवतमाळ इथं सुद्धा किती तालुके, 16 तालुके. म्हणजे 16 तालुके असणारे जिल्हे तुम्हाला विचारले तर किती येणार आहेत, 2. त्यानंतर 15 तालुके असणारे जिल्हे विचारले तर किती येणार आहेत, 4. काही प्रश्न विचारून द्या तुम्हाला तालुक्यावर. अशा ट्रिक्स बाकीच्या तालुक्याचे सुद्धा, बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा तयार करण्यात आले. तर आपण ते प्रश्न बघितले जातात ते सॉल्व करू. रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती, तर आपण आत्ताच बघितलं राजनाचं पाणी, रायगडहून राय, तिथं 15 तालुके होते, म्हणजे कोणतं येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. नंतर नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे, तर तुम्हाला म्हटलं होतं मी नायवरून काय येतो, नावरून नांदेड. नांदेडमध्ये 16 तालुके असणारे 2 जिल्हे आपण बघितले, तर यामध्ये एक आहे तर नांदेड, दुसरा कोणता आहे यवतमाळ, तिथं 16 तालुके. त्यानंतर बघा, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण तालुके किती, तर चंद्रपूर पोलीस भरती 2016-17 हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मी राजनाचं पाणी, च वरून काय येतं चंद्रपूर, चंद्रपूरला किती तालुके मग 15. त्यानंतर बघा, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, तर नाशिक जिल्ह्यात तुम्हाला मी सांगितलंय रांजणाचं पाणी, न वरून काय येणार तुमचं नाशिक, इथं सुद्धा किती तालुके मग 15 तालुके. त्यानंतर विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत, बघा असे सुद्धा प्रश्न विचारले जातात, जे प्रशासकीय विभाग आहे किंवा प्रादेशिक विभाग आहे त्याचे सुद्धा तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, मराठवाड्यात एकूण जिल्हे किती, किंवा खानदेशात एकूण जिल्हे किती, किंवा पश्चिम महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले, आणखी विचारले सुद्धा जाऊ शकते आणि या डीप मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर इथं तुम्हाला विचारलं विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत, तर किती आहे 11. एक लक्षात घ्या, याच्या सुद्धा आपण ट्रिक्स तयार केल्या, कोणत्या विभागात किती जिल्हे, त्याच्या सुद्धा आपल्या पोलीस भरती ट्रिक गाईडमध्ये ट्रिक्स तयार आहेत. तर बघा, आपण ही बघितली आता तालुक्याची. त्यानंतर बघा, आता किल्ल्यावर
तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावर भरपूरसे प्रश्न ते पण बेसिकवर विचारले जातात. किल्ले विचारले जातात. किल्ल्यावर तुम्हाला बऱ्याच विचारलं जातं की पन्हाळागड कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा मग देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा देवगिरी किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय, किंवा तिथं कोणाची सत्ता होती, किंवा मग तुम्हाला पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. म्हणजे अशा प्रकारचे भरपूरसे, किंवा रायगड जिल्ह्यातले तुम्हाला किल्ले विचारले जातात. परंतु ज्यावेळेस ते किल्ले एकत्रित विचारले जातात त्यावेळेस तुम्ही खूप कन्फ्यूज होतात, नेमकं कोणत्या जिल्ह्यात कोणता किल्ला आहे. भरपूर म्हणजे तुम्ही ते वाचलेलं असतं परंतु तिथं पेपरच्या पेरेशरमध्ये म्हणा किंवा लक्षात राहत नाही, त्यावेळेस आठवत नाही. तर मी सुद्धा किल्ल्यावर सुद्धा ट्रिक्स तयार, प्रत्येक पॉईंटवर आपण ट्रिक्स तयार केले, परंतु आपण प्रत्येक पॉईंटच्या ट्रिक्स घेणार नाही. तर बघा आता किल्ल्याचे काही प्रश्न मी घेतलेले, त्यानंतर आपण त्याच्यावरची ट्रिक्स बघू. तर किल्ल्यावर प्रश्न बघा कसे आलेले. आता सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय. तर बघा बऱ्याच जणांनी वाचलेलं असेल, ती डिटेल्स मी आम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिले. नंतरचा प्रश्न बघा, तोरणा किल्ल्याला आणखी काय नावाने ओळखले जाते. नंतर तो प्रश्न सॉल्व्ह करा, मी तुम्हाला नंतर त्याचं उत्तर सांगणार आहे, ज्यांना जमतं त्यांनी सॉल्व्ह करा. नंतर रोहिडेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा हा म्हणजे अशा जिल्ह्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा आणखी प्रश्न आहे, राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे. सातारा, रायगड, कोल्हापूर, पुणे या चारपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. त्यानंतर तोरणा किल्ल्याची उंची किती. म्हणजे काय तर तुम्हाला किल्ल्यावर कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. एक तर तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा त्याची उंची, किंवा त्याची वैशिष्ट्ये, किंवा तो कोणत्या काळात बांधला गेला, किंवा त्या किल्ल्यावर कोणाची सत्ता होते. असे 4-5 प्रकारे तुम्हाला त्यावर प्रश्न पोलीस भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा विचारले जातात. तर बघा आता प्रत्येक जिल्ह्यातले कोणकोणते, समजा रायगडमध्ये कोणते किल्ले, मग त्यावर सुद्धा ट्रिक्स केलेली. नंतर तुमच्या रत्नागिरी, म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यात किल्ले जास्त आहे त्याच्यावर मी ट्रिक्स तयार केलेले आहे. परंतु आपण आज एका जिल्ह्याची ट्रिक्स बघणार आहे. तर बघा आता छत्रपती शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राचं नव्हे तर सर्व जगाचं आपण आराध्य दैवत म्हणू शकतो. एक आदर्श पुरुष सुद्धा त्यांना म्हणलं जाऊ शकतं, बरोबर आहेच. त्यानंतर मग बघा ते आता जी ट्रिक्स मी तयार केलेली शिवाजी महाराजवर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर, तर बघा त्या ट्रिक्समध्ये जेव्हा काही पुण्यात जेवढे जिल्हे पुण्यात जेवढे किल्ले त्यावर तुमचं ती ट्रिक्स येणार आहे. तर बघा आता ट्रिक्स बघा काय, तर छत्रपती सिंहासारखा जो राजा प्रचंड पूजला जातो तो जन्मले शिवनेरी किल्ल्यावर. तर बघा आता या ट्रिक्स मधून जेवढे काही पुण्यात जिल्हे तेवढे पूर्ण या ट्रिक्स मध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. त्यानंतर या किल्ल्याची मी वैशिष्ट्ये सुद्धा पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये दिलेले आहे. ती डिटेल्स मी इथं घेत बसणार नाही. फक्त आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईड आणि ट्रिकी गाईड नाव देण्याचं कारण काय ते आपण बघतोय, आणि तुम्हाला ते कसं फायदेशीर ठरणार आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. तर बघा आता या वावरून येणार आपला विसापूर किल्ला, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारण्यात आलेला कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणून. त्यानंतर या सिंहावरून येणार तुमचा सिंहगड, हा सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर वरून येणार आपला रोहिडेश्वर, सुद्धा एक्झामला बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर राजावरून येणार तुमचा राजगड. त्यानंतर यावरून येणार प्रचंडवरून प्रचंडगड, जे की तोरणा किल्ल्याला सुद्धा प्रचंडगड म्हटलं जातं. त्यानंतर वरून येणार तुमचा पुरंदर. त्यानंतर तो वरून येणार तुमचा तोरणा. त्यानंतर शिवनेरी तर सर्वांना माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर. तर बघा मित्रांनो, ट्रिक्स खूप सोपी आहे, सगळ्यांना लक्षात राहणार अशी. कारण काय की छत्रपती शिवाजी सिंहासारखा जो राजा प्रचंड पूजला जातो तो जन्मले शिवनेरी किल्ल्यावर. बघा आता जेवढे किल्ले पुण्यामध्ये ते पूर्ण या ट्रिक्स मध्ये आलेले. तर आता पुण्यामध्ये कोणताही प्रश्न येऊन द्या पुण्याच्या किल्ल्यावर, तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर बाकीचे पूर्ण रायगड, रत्नागिरी, नंतर औरंगाबाद, म्हणजे इकडे जे जे किल्ले आहे ते मी पूर्ण त्यावर ट्रिक्स आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईड आणि त्यावर डिटेल्स सुद्धा मी दिलेली. तर बघा आता आपण ट्रिक्स बघितले, आता त्यावरचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले असेल. परत आपण त्याचे बघू कसे उत्तर येतात. बघा सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय. तर कोणते नाव होते, कोंढणा. तर पूर्वीचे नाव म्हणजे काय, तर कोंढणा ज्यावेळेस 1670 इथं लढाई झाली तर त्यावेळेस मावळे कोण होते. आता एक मूवी येऊन गेला बघा लॉकडाऊन होण्याच्या अगोदर, तानाजी मालसुरे. तर बघा मित्रांनो, यांचं जरी मुलाचं लग्न होते तिथं आमंत्रण देण्यासाठी गेले, बऱ्याच जणांना बघितलं. तर त्यांना जेव्हा खबर लागली की आपला जो हा किल्ला आहे सिंहगड, त्याचा अगोदर कोंढणा नाव होतं, आता केवढं याच्यावर सत्ता किंवा दुसऱ्यांनी काबीज केलेली, तो आपल्याला तो किल्ला मिळवायचा आहे. तर मित्रांनो, यांनी 1670 मध्ये जेव्हा लढाई झाली तिथं
तानाजी मालुसरे यांचं धारातीर्थी पडले होते, म्हणजे ते मरण पावले होते. तर त्यांच्यावरून यांना मग नंतर काय नाव दिलं, सिंहगड नाव दिलं. कारण काय झालं, गड गेला पण सिंह आला असं इतिहासात त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे सिंहगडचं पूर्वीचं नाव काय होतं तर कोंढा. ही डिटेल्स मी पूर्ण त्या पुस्तकामध्ये दिलंय. लढाई कधी झाली, कोण तिथं, कोणी तो किल्ला जिंकला, हे पूर्ण डिटेल्स ते पोलीस भरती ट्रेकिंग गाईड मध्ये दिले. त्यानंतर बघा, तोरणा किल्ल्याला आणखी काय नावाने ओळखले जाते. तर मी तुम्हाला अगोदर ट्रिक्स मध्ये सांगितलं, तोरणा किल्ल्याला प्रचंडगड या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर हे सुद्धा आपण डिटेल्स पोलीस भरती ट्रेकिंग गाईड मध्ये दिलेले ट्रिक्स मध्ये, तर तुम्ही बघितलं ते. बघा आता रोहिडेश्वर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपण ट्रिक्स म्हणून बघितलं, सारखा र पासून रोहिडेश्वर, म्हणजे रोहिडेश्वर कुठे आहे तर पुणे मध्ये, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचं बघा, राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ट्रिक्स म्हणून बघितलं आपण, राजा छत्रपती शिवाजी सिंहासारखा जो राजा, राजावरून आपण काय घेतलं तर राजगड, म्हणजे तो कोणत्या जिल्ह्याचे, पुणे. नंतर तोरणा किल्ल्याची उंची किती, 1404. आता किल्ल्याची तुम्हाला उंची विचारली जाते, किंवा त्याला अगोदर पूर्वीचं नाव काय होतं, किंवा तिथं राजा कोणता होता, किंवा कोणाच्या काळात बांधला गेला, अशा प्रकारचे प्रश्न जे विचारले जातात ते आपण पोलीस भरती ट्रेकिंग गाईड मध्ये डिटेल्स दिलेली आहे. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळेस तुम्हाला पाटबंदर विचारले जातात. बऱ्याच वेळा विचारला, तुम्ही काय एक थोडे पॉईंटला तुम्हाला वाचच म्हणून वाचत, नेमकं परीक्षेला एक्झामला तुम्हाला कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात ते तुम्ही एकदा आढावा घ्या. कारण मी बऱ्याच लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस सांगत आलोले की नेमकं तुम्ही परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात त्यावर तुमची सुद्धा प्रश्नपत्रिका तयार झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही त्यावेळी मार्क त्यावर व्यवस्थित घेऊ शकता. बघा आता, तापी खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा, तुम्हाला सॉल्व्ह होतं, सॉल्व्ह करा. मी आता सॉल्व्ह करणार आहे, आपण ट्रिक्स नंतर ते प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. बघा, तापी खोऱ्याची स्थापना वर्ष कोणते, त्यानंतर विदर्भ खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, कोकण खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, सॉल्व्ह करा. बघा आता, हे जे तुम्हाला 4 प्रश्न दिसतात हे तर हे पाटबंधारे विभागातले, आपण ज्याला जलसिंचन सुद्धा म्हणू शकतो, त्या जलसिंचनसाठी जे पाटबंधारे विभाग आहे तर त्यावर तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेले आहे. तर मी तुम्हाला बघा, आता हे आपण ट्रिक्स न बघू, नंतर त्यावर हे प्रश्नाचे आपण उत्तर काढू. तर आता ट्रिक्स काय आहे की, ताज हॉटेल विना कोकणातील मुंबई नाही. तर बघा आता, ताज हॉटेल सर्वांना माहीत असायची की ब्रिटिश काळात 1901 ला काहीतरी तिची स्थापना केलेली टाटाजींनी. त्यानंतर मग ती हॉटेल, म्हणजे काय, बाहेरचे जे पर्यटन येतात ते पहिले ताज हॉटेलमध्ये थांबतात. आपण सुद्धा मुंबईमध्ये गेलो तर ते एक आकर्षक आहे, ताज हॉटेलला भेट दिल्याशिवाय येत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, ताज हॉटेल विना मुंबई नाही, कोकणातील मुंबई नाही. तर मित्रांनो, आता या ट्रिक्सवरून जेवढे खोरे, जेवढे आपले पाटबंधारे जे खोरे जे कोणकोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा त्याचं स्थापना वर्ष कोणतं आहे, तर या ट्रिक्स मधून ते येणार आहे. बघा आता त वरून आपण घेणार आहे तापी खोरे. तापी खोरे, आता तापी खोरे कुठे तर जळगाव जिल्ह्यात मुख्यालय. त्यानंतर वी वरून येणार तुमचं विदर्भ खोरे. विदर्भ खोरे, आता ते विदर्भ खोरे कोणत्या जिल्ह्यात, इकडं मुख्यालय कुठे तर नागपूर. त्यानंतर कोकण खोरे, को वरून कोकण, कोकण खोरे, कोकण खोरे कुठे तर मुंबई. आता या तिन्हीची स्थापनाचा विचार केला तुम्ही तर किती, 1997. त्यानंतर तुमचं कृष्णा खोरे, गोदावरी खोरे याची सुद्धा ट्रिक दिलेली. मी पूर्ण ट्रिक घेणार नाही, तुम्हाला अगोदर सांगितलं की हा फक्त ट्रेलर आहे, नेमकं ट्रिकी गाईड नाव देण्याचं आणि तुम्हाला कसं फायदेशीर ठरणार आहे आपण तेच बघणार आहे. तर बघा, आता ते प्रश्न सॉल्व्ह करू आपण. तापी खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, आत्ताच आपण बघितलं, ताजवरून तापी खोरे जळगाव मध्ये, म्हणजेच उत्तर असणार आहे जळगाव. त्यानंतर तापी खोऱ्याची स्थापना वर्ष कोणते, तर आपण बघितलं बघा 1997, तिन्हीचं पण एकच आहे म्हणजे 1997. त्यानंतर बघा, विदर्भ खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपण बघा विनावरून बघितलं विदर्भ खोरे आणि त्याचं मुख्यालय येते नागपूर जिल्ह्यात, म्हणजे त्याचं उत्तर कोणतं विदर्भ खोऱ्याचं, तर पर्याय क्रमांक 4 नागपूर. त्यानंतर बघा, कोकण खोऱ्याचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोकण बघितलं आपण, कोकण खोरे मुंबई शहर, म्हणजे इथं कोणतं येणार तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, आता मी पूर्ण विषय, आता जीकेचा विचार केला तर जीके मध्ये महाराष्ट्राचा भूगोल येतो, भारताचा भूगोल येतो, जगाचा भूगोल येतो, इतिहास येतं, पंचायत राज येतं, राज्य घटना येतं, दिनविशेष येतं, म्हणजे जवळपास मला 8 ते 10 विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून मी इथं पूर्ण ट्रिक्स घेतल्या नाही, काही भूगोलाच्या घेतल्या, काही भारताच्या भूगोलाच्या घेतल्या, काही जगाच्या घेतल्या, अशा ट्रिक्स आपण कमी घेतल्या. कारण आपल्याला मराठीचं पण ट्रिक्स बघायचे आहे, त्यानंतर गणिताचे पण बघायचे आणि बुद्धिमत्ताचे. आपण कमी ट्रिक्स आहे, तुम्हाला डिटेल्समध्ये पाहायचं, फक्त आपला ट्रेलर चालू आहे. तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचं असेल तर आपलं पोलीस भरतीची 3री आवृत्ती पब्लिश झालेली आहे. तर बघा, ते प्रश्न वाचा एकदा. तुम्हाला प्रश्न पाहून तर विचार आला असेल का हा भारताच्या भूगोलाशी निगडीत प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला कर्कवृत्त खाली बी दिसतंय तुम्हाला कर्कवृत्त, म्हणजे कर्कवृत्तावर भरपूरसे प्रश्न विचारण्यात आलेले.
प्रत्येक एक्झामला पोलीस भरतीलाच नाही तर इतर एक्झामला सुद्धा विचारण्यात आले. तर प्रश्न वाचा, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर मित्रांनो हा प्रश्न 90% मुलांना तिथं जमणार नाही. ज्यांची कन्सेप्ट केलेलं असणार आहे, ज्यांना किती राज्यातून कर्कवृत्त गेले हे माहिती असणार आहे, तेच विद्यार्थी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. ते पण पाठ पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते? हे सुद्धा तुम्हाला किती राज्य ते माहिती पाहिजे. 8, 7, 6, 9 यापैकी कोणतं त्या. तर आपण हे प्रश्न ट्रिक्सनुसार सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला सॉल्व्ह होत असेल तर करा तोपर्यंत. त्यानंतर बघा, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? अमरावती SRP पोलीस भरती 2018. त्यानंतर भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहराच्या वेळेनुसार मानली जाते? म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. तर बघा, प्रत्येक जण सोपे प्रश्न मध्ये तुम्हाला जे येतं ते सर्वांना येत असतं, परंतु वर्दी वगैरे जे मिळवतो किंवा पोस्ट आपण जे मिळवतो ते कोण मिळवतो, ते काहीतरी वेगळे प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. कारण की ते अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह केले, हे जर तुमचे प्रश्न आले तर समजून घ्यायचे की तुमची पोस्ट निघाली. कारण काय होतं, जे सर्वांना येतं ते सर्वांनाच आलं तर मॅक्झिमम मार्क सर्वांना सेमच असतात. परंतु जे विद्यार्थी काय स्मार्ट स्टडी करून हे असे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकता, त्यांचीच वर्दी ही 100% असते. तर बघा, आता आपण जे कर्कवृत्तावर आतापर्यंत 4 प्रश्न विचारण्यात आलेले, तर आपण त्यावर ट्रिक्स बघा कसे तयार केले. आणखी त्याची डिटेल्स पाहिजे असेल तर ती पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये बघा. आपण फक्त त्याची इथं ट्रिक्स बघणार आहोत. तर बघा आता ट्रिक्स काय, मेरा मित्र कर्क रेखावर रांजा पर छा गया. आता इथं कर्क तुम्हाला हिंट देता की ही कर्कवृत्ताशी निगडीत ट्रिक्स आहे. तर आता रेखावर रांजा पर छा गया. आता छा गया म्हणजे काय, तर फिदा होणे. तर मित्रांनो, तुम्ही कोणावरही फिदा होऊ नका. सध्या तुम्ही तुमच्या स्टडीवर फिदा व्हा, तुमच्या अभ्यासावर व्हा, तुमच्या पोस्टवर व्हा. जर तुम्ही या गोष्टीवर फिदा झाले आणि तुम्हाला एकदा वर्दी मिळाली तर तुम्हाला हजारोने तुमच्यावर फिदा होतील. नाहीतर मग नोकरी हे तो चोकरी अशी कंडिशन सध्या झालेली आहे. तर बघा, आता याच्यामध्ये तुमच्या या ट्रिक्समध्ये जेवढ्या राज्यातून कर्कवृत्त जातं ते पूर्ण राज्य याच्यात येणार आहे. आणि तुम्हाला याची डिटेल्स बघायची असेल तर आणखी ते पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये तुम्ही पाहू शकता. तर बघा आता आता हे मेरा मित्र कर्क रेखावर रांजा पर छा गया. तर म वरून येणार तुमचं मध्य प्रदेश. त्यानंतर रा वरून येणार तुमचं राजस्थान. त्यानंतर म वरून येणार तुमचं मिझोराम. त्यानंतर त वरून येणार तुमचं त्रिपुरा. त्यानंतर झा वरून येणार तुमचं झारखंड. प वरून येणार तुमचं पश्चिम बंगाल. श वरून येणार तुमचं छत्तीसगड. आणि ग वरून येणार तुमचं गुजरात. बघा किती राज्य झालेले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघा, या ट्रिक्सनं तुम्ही असे जे तुम्हाला कर्कवृत्तावर कोणताही प्रश्न विचारून द्या, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. कोणतेही. किती राज्यातून गेलं, तर 8 राज्यातून गेलंय. मग कोणत्या राज्यातून गेलेलं नाही तर तुम्हाला हे राज्य या ट्रिक्सवरून लक्षात ठेवायचे. तुम्हाला कोणतंही रटाळ, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्ही जो स्टडी करताय तो पूर्णतः रटाळ पद्धतीने, तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर तुम्हाला आणखी पण वेळ, एक स्मार्ट स्टडी करा तर तुम्हाला बरोबर ती वर्दी मिळणारच आहे. तर बघा आता किती 8 राज्य झाले आपल्या ट्रिक्सवरून. मेरा मित्र कर्क रेखावर रांजा पर छा गया म्हणजे एवढे तुम्हाला राज्य मिळाले. आता या ट्रिक्सवरून आपण जेवढे 4-5 प्रश्न जे बघितले होते ते इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर आणखी माहिती बघा, अलाहाबादची जी स्थानिक वेळ ही कुठून मानली जाते, अलाहाबादहून आपल्याला स्थानिक वेळ ही भारताची मानली जाते. त्यानंतर ती ग्रीनिच वेळेच्या किती 5.5 तास मिनिटे पुढे आहे, जी की अलाहाबादची. तर बघा आता तुम्हाला काय विचारलं, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? कोणत्या राज्यातून जाते असं विचारलं नाही तर जात नाही. तुम्हाला इथं सांगितलं होतं 90% मुलांना हा प्रश्न आता इथं जमलेला नसणार आहे. आता बघा, राजस्थान मधून जातं का मेरा मित्र? मेरावरून काय घेतलं आपण, रावरून राजस्थान म्हणजे राजस्थान मधून जातं. हे बघा इथं राजस्थान, मेरा रावरून. त्यानंतर बघा, ओडिसा मधून जातं का? तुम्हाला कुठं ट्रिक्स मध्ये ओडिसा दिसतंय का? नाही, म्हणजे ओडिसा मधून कर्कवृत्त जात नाही. त्यानंतर त्रिपुरा आहे का आपल्या ट्रिक्स मध्ये? हे बघा 4 नंबरला त्रिपुरा, म्हणजे त्रिपुरा मधून सुद्धा कर्कवृत्त जातं. त्यानंतर मेघालय मधून जातं का? बघा मेघालय आहे का ट्रिक्स मध्ये? कुठे दिसतंय का? नाही, म्हणजे मेघालय मधून सुद्धा जात नाही. म्हणजे तुमचं जे उत्तर येणार आहे ते कोणतं असणार आहे? 1 आणि 3. बरोबर, 1 आणि 3 दिसतंय का तुम्हाला? 1 आणि 3. सॉरी, इथं जात नाही विचारलंय, इथून जातं. म्हणजे तुमचं उत्तर जात नाही म्हटलं तर हे दोन्ही राज्य, ओडिसा मधून जात नाही, मेघालय मधून जात नाही. मग 2 आणि 4 तुम्हाला उत्तर कुठे दिसतंय का ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 4. आता यावेळी तुम्ही किती भूकंपट्टी केलेला असेल आणि किती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तरी हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकलेला असेल. कारण काय की
तुमच्या पेपरमुळे प्रेशरच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रेशरमुळे ते एक तर आठवत नाही, कारण तुम्हाला काल काय भाजी खाल्ली ते मी विचारलं तरी तुम्हाला ते आठवणार नाही. म्हणून हे तुम्हाला डिटेल्स तर तुम्ही वाचा, परंतु त्यामध्ये काही स्मार्ट वर्क काय करता येईल ते तुम्हाला हे पुस्तक, हे मार्गदर्शक हे पुस्तक तुम्हाला करणार आहे. तर बघा, कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते? आता ते राज्य 9 आहे का 8 आहे का आपण ट्रिक्समध्ये बघितलंय, मी तुम्हाला सांगितलं होते किती राज्य आहे ते, तर 8 राज्य आहे. तर मग याचं उत्तर कोणतं येणार आहे? 8. त्यानंतर बघा, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? आता ग्रीनिच शहर तुम्हाला सांगितलंय, ती डिटेल दिलेली. तर ग्रीनिच कुठे? तर इंग्लंड, म्हणजे इंग्लंड मधून ते जाते. त्यानंतर बघा, भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहराच्या वेळेनुसार मानली जाते? मी तुम्हाला आत्ता सांगितलं, अलाहाबाद, जे की ग्रीनिच शहराचे 5.5 तास पुढे आहे. म्हणजे आहे की तो कुठं अलाहाबाद? तर पर्याय क्रमांक 4. बघा, आता आपण कर्कवृत्त कशा प्रकारचे प्रश्न बघून घ्या. आपण आज ट्रिक्स आली ना, तर तुम्ही कोणताही प्रश्न विचारून द्या, तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता कोणताही पाठांतर न करता. त्यानंतर बघा, प्रश्न वाचा परत. कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? भारताच्या वरचाच प्रश्न आहे हा. नंतर सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची भारताला लागून आहे? त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताच्या भूसीमा टिंब देशांना भिडतात, पालघर पोलीस भरती 2017. आता हे प्रश्न वाचा, सॉल्व्ह तुम्ही केले असेल किंवा नाही. तर मित्रांनो, हे तिन्हीपैकी 90% मुलांना हा प्रश्न सॉल्व्ह झाले नसतील. कारण काय आहे की भारतात सीमेची तुमच्या सीमा, आता बघा पहिलाच प्रश्न काय आहे की सर्वात जास्त लांबी सीमा कोणत्या देशाला? आता कोणत्या देशाची सीमा सर्वात जास्त लागून आहे भारताला, तिची डिटेल्स किती किलोमीटर ते पण आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिले. परंतु आपण हे प्रश्न ट्रिक्स ना, आपल्या ज्या पोलीस भरतीमध्ये ट्रिक दिले त्यांना सॉल्व्ह कसं होतं ते बघणार आहोत. तर हा बघा, दुसरा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या देशाची भूसीमा भारताला लागून नाही? म्हणजे तुम्हाला एक कन्फर्म आहे की तुम्हाला सीमा सर्व माहिती पाहिजे कोणकोणत्या भारताला लागून आहे. तर मित्रांनो, आता आपण त्यावर ट्रिक्स तयार केलेली बघा. भारत की सीमा ने बचपन में MBA किया. आता हा व्हिडिओ कोणी बघत असेल, एखादी सीमा नावाची मुलगी असेल, तिला भरपूरसं असं फील झालं असेल, और आपण लहानपणीच MBA केलं. परंतु तसं नाही, लहानपणी MBA वगैरे कोणाचं होत नसतं. फक्त आपण ही सीमा म्हणजे कोणते, सीमेशी निगडीत भारताचे, म्हणून आपण सीमा नाव टाकलेलं आहे. तर बघा, आता बचपन, आता ब पासून येतं बांगलादेश, च पासून येतं चीन, प पासून येतं पाक म्हणजे पाकिस्तान, न वरून येतं नेपाळ, म्हणजे यम वरून येतं म्यानमार, ब पासून येतं भूतान, त्यानंतर वरून येतं अफगाणिस्तान, म्हणजे अफगाण म्हणतो मी, अफगाणिस्तान. तर बघा, आता ही जे ट्रिक्स आहे, आपण आतापर्यंत जे 4-5 प्रश्न बघितले, तुम्हाला मी त्याचे उत्तर आणखी सांगितले नाही. तर हे ट्रिक्सवरून ते प्रश्न कसे सॉल्व्ह होतात तुम्हाला एक्झामला विचारण्यात आलेले, बऱ्याच वेळा विचारले जाऊ शकतात. आणखी तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला की भारताला सीमा लागून असणारे 3ऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते किंवा 4थ्या क्रमांकाचे राज्य कोणते विचारलं, तर इथं बसलेले जेवढे व्हिडिओ बघतात त्यांना कोणालाही सांगता येणार नाही. 4थ्या क्रमांकाचं राज्य म्हटलं तर तुम्ही कन्फ्युज आहे. 1 नंबरचं माहिती असणार सर्वांना आणि शेवटचं माहिती असणार, कारण आपल्याला सवय काय लागलेली, सर्वात मोठे आणि सर्वात लहान परीक्षेला विचारलं जातं म्हणून पाठ करून ठेवायचं. परंतु मधले सुद्धा DPID लेवल वाचते ना, तर मधलं सुद्धा विचारू शकतात. 4 नंबरची सीमा कोणत्या देशाची लागून आहे भारताला, तर नेपाळ. 5 नंबरची कोणती, म्यानमार. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कारण काय की पेपर सेट होण्याच्या अगोदर तुमचे बरेचसे असे पेपर सेट व्हायला पाहिजे, तर तुमचा रिझल्ट हा कन्फर्म येऊ शकतो. बघा, आता भारत की सीमा ने बचपन में MBA किया. ब वरून आपण बांगलादेश घेतलं, ची वरून चीन घेतलं, प वरून पाक घेतलं, न वरून नेपाळ घेतला, यम वरून म्यानमार घेतला, बी वरून भूतान घेतला, वरून अफगाण. म्हणजे किती झाले तुमचे, 1 2 3 4 5 6 7. आता हे जे क्रम दिलेले हे कसे दिले, उत्तरचा क्रम, याचा सर्वात जास्त आहे, याच्या त्यापेक्षा कमी, या त्यापेक्षा कमी आणि या त्यापेक्षा कमी. आता आपले प्रश्न जे आपण घेतलेले बघितले ते सॉल्व्ह होते की बघा, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? सर्वात जास्त विचारलेली. आता जेवढे देश दिलेले हे सर्वांना भारत सीमा लागून आहे, परंतु सर्वात जास्त कोणत्या देशाची, किंवा मग ते डिटेल्स तुम्हाला बघायचे असेल की किती किलोमीटर, ते पण आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेले. तर आपल्या इथं प्रश्न फक्त विचारला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची. तर मी बघा इथं दिलंय, भारत की सीमा ने बचपन में MBA किया, म्हणजे सर्वात जास्त कोणती आहे, बांगलादेश. म्हणजे याचं उत्तर येणार तुमचं बांगलादेश. त्यानंतर सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची भारताला लागून आहे? बघा, सर्वात कमी सुद्धा आलेलं आहे, हे अफगाणिस्तान आहे. तर बघा तिथं सर्वात कमी कोणती, तर आप म्हणजेच काय, अफगाणिस्तान. म्हणजे सर्वात कमी कोणत्या देशाची आहे, तर अफगाणिस्तान. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, खालीलपैकी कुठल्या देशाची भूसीमा भारताला लागून नाही? अशा वेळेस तर तुम्हाला जेवढ्या सीमा लागून आहे तेवढा पूर्ण पाठ पाहिजे. आता अफगाणिस्तानचे आहे का, आहे, ये वरून आपण अफगाणिस्तानलं. नंतर पाकिस्तानचे आहे का,
आहे, कारण आपण प वरून काय घेतलं, पाक घेतलं. त्यानंतर नेपाळची आहे का, न वरून आपण बचपन नेपाळ घेतलं, म्हणजे नेपाळची सुद्धा आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, यापैकी सर्व. त्यानंतर बघा, आपण आतापर्यंत महाराष्ट्र बघितला, जिल्हे बघितले, भारताचं बघितलं. आता जगाचं जे चलनवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, राजधान्यावर विचारले जातात, त्यानंतर नद्यावर विचारले जातात. त्यानंतर बरेचसे असे प्रश्न तुम्हाला चलनावर तर फिक्स प्रश्न असतात, त्याचे आपण पूर्ण चलनाचे ट्रिक्स तयार केलेले आहे. पेसो कोणकोणत्या देशात आहे किंवा डॉलर कोणकोणत्या देशात आहे, अशा पूर्ण ट्रिक्स आपण तयार केलेले. आता हे जे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर ते वाचा. रुपया चलन असणारा खालीलपैकी देश कोणता? आता तुम्हाला फिक्स माहिती का, तुम्हाला फक्त रुपया चलन असणारे 2च देश जास्त माहिती, फार तर फार 3 माहिती असेल, परंतु रुपया चलन असणारे जवळपास 8 ते 9 देश आहे. तुम्हाला भारत माहिती असेल, पाकिस्तान माहिती असेल, किंवा फार तर फार श्रीलंका माहिती असेल. यामध्ये ते आहे का भारत, पाक, श्रीलंका कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही, बाकीचे इतरच देश दिलेले. अशा वेळेस तुमचा 100% प्रश्न चुकतो. आता हे तुम्ही XY जर पुस्तकात वाचलेलं पण असेल, परंतु काय होतं ते पेपरच्या प्रेशरमध्ये म्हणा किंवा इतर कारणामुळे तुम्हाला ते आठवत नाही. तर याचं तुम्हाला बऱ्याच 90% मुलांना या प्रश्नाचं उत्तर जमणार नाही. त्यानंतर रुपया चलन नसणारा खालीलपैकी देश कोणता, हे सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना जमणार नाही. परंतु आपण हे अगोदर ट्रिक्स बघू, त्यानंतर आपण हे प्रश्न त्यावर सॉल्व्ह करू. बघा, आता बरेच वेळेस काय झालेलं आहे की कंडिशन सध्याची अशी झालेली आहे. अगोदर काय व्हायचं की मामाची मुलगी असली तर फिक्स असायची, कारण मी करीन तर नाही, कुठून भेटले तर मामाची मुलीशी. परंतु आज मामाला एवढा मान लागलाय, कारण मुली कमी झालेली, नोकरी येतो छोकरी, अशी कंडिशन झालेली. म्हणून तुम्ही मामाची अपेक्षा धरू नका, कारण मामा सुद्धा आता, अगोदर मामा आपल्याला पैसे देत होता, तर आता मामाला पैसे द्यावं लागते. आता बघा, असाच एक मामा आहे, त्यानं काय केलं, रुपये केलेले मामा श्रीने भारत पाक से इंड हो गया. ट्रिक्स कशी, रुपया चलन असणारे जेवढे देश तेवढे या ट्रिक्स मध्ये येणार आहे मित्रांनो. आता मामा श्रीनं काय केलं, भारत पाक से तो इंड होऊन गेला. तर बघा, आता म वरून येतं तुमचं मालदीव. आता बऱ्याच जणांना माहिती नसणार मालदीवला रुपया चलन आहे की नाही. त्यानंतर मॉरिशसला सुद्धा रुपया चलन आहे. त्यानंतर सिरीवरून श्रीलंका, हे असेल माहिती तुम्हाला. त्यानंतर भारतात तर आहेच रुपया चलन. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर या शेवरून येईल तुमचा सेशेल्स, या देशाचं सुद्धा रुपया चलन आहे. त्यानंतर इंड होगावरून येणार तुमचं इंडोनेशिया. बघा, 1 2 3 4 5 6 7 देशात रुपया चलन आहे. आता एवढे देश तुम्हाला पाठांतर करायचे किंवा लक्षात ठेवायचं कसं शक्य आहे? तर या ट्रिक्स ना, आता आपण जे काही प्रश्न बघितले ते सॉल्व्ह होते का बघा. आता प्रश्न काय, रुपया चलन असणारा खालीलपैकी देश कोणता? आता तुम्हाला इराक दिसतोय का कुठं ट्रिक्स मध्ये? नाही, म्हणजे हा सुद्धा नाही. नंतर तायवान दिसतो का, तायवान ट्रिक्स मध्ये? नाही, म्हणजे तायवान सुद्धा नाही. त्यानंतर इराण दिसतो का बघा, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, भारत, पाक, सेशेल्स, इंडोनेशिया नाही दिसत. त्यानंतर इंडोनेशिया दिसतो का, मामाश्री इंड हो गया, म्हणजे इंडोनेशियामध्ये रुपया चलन हे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. काय लक्षात ठेवायचं काहीच नाही, फक्त मामाश्री भारत पाक से इंड हो गया एवढं लक्षात आलं तुमचं, तर तुम्ही कसाही प्रश्न तुम्ही रुपया चलनावर येऊन द्या. तसंच पेसोचं तयार केलेलं आहे, डॉलरचं तयार केलेलं आहे, किंवा या देशाचे कोणते चलन आहे ते तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये पूर्णतः मिळेल. बघा, आता दुसरं काय, रुपया चलन नसणारा खालीलपैकी देश कोणता? नसणारा विचारलंय. आता यापैकी नसणार तुम्हाला एक हा माहिती आहे, श्रीलंका आहे बरोबर, परंतु बाकीचे देश जे आपण ट्रिक्सनुसार गेलो तर तुम्हाला नक्कीच यामध्ये सापडणार आहे. श्रीलंका आहे, त्यामध्ये सेशेल्स दिलेले, सेशेल्स पण आहे. त्यानंतर आणखी त्यामध्ये मालदीव आलेले, मावरून मालदीव म्हणजे मालदीव आहे, सेशेल्स आहे, श्रीलंका आहे, आणि त्यामध्ये झिम्बाब्वे कुठं आहे का? इथं, म्हणजे झिम्बाब्वेचं रुपया चलन नाही, म्हणजे तुमचं उत्तर कोणतं असणार आहे? तर झिम्बाब्वे, पर्याय क्रमांक 4, रुपया चलन नसणारा. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जीके वरच्या, मी तर तुम्हाला अगोदर सांगितलं फक्त ट्रेलर चालू आहे, आपण पूर्णतः ट्रिक्स घेऊ शकणार नाही. तर आपण काय प्रत्येक विषयाचं आपल्याला थोडं थोडं आपण बघणार, नेमकं पोलीस भरती ट्रिकी गाईडची ट्रिकी नाव देण्याचं कारण काय आणि त्याची रचना कशी केलेली आपण ते एक एक आपण बघतोय. आता आपण काही मराठीचा पाठ बघू. आता मी ज्यावेळेस महाराष्ट्रभर सेमिनारसाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस बऱ्याच मुलांचा प्रश्न मराठीचा कधी विचारला तर बऱ्याच जणांचा प्रश्न हा असतो की सर आम्हाला मराठीत संधी, प्रयोग, समास, अलंकार, शब्दशक्ती, शब्दसिद्धी हे चॅप्टर जास्त अवघड जातात. तर अवघड जाण्याचं काय माहिती का, बरेचसे पुस्तक आज स्टोरी वाईज ट्रिक्स तयार केलेले मराठीचे वगैरे असे बऱ्याच बुक्समध्ये आहे, परंतु आपण कन्सेप्टनुसार तयार केलेले मित्रांनो, कारण कन्सेप्टवर पण तुम्हाला भरपूरसे प्रश्न विचारले जातात आणि संधी, प्रयोग, समास, अलंकार हे
भरपूरशे अवघड जाणार आहे आणि यालाच जास्त वेटेज आहे मराठीमध्ये. तर बघा तुम्ही ज्यावेळेस आपण आता पोलीस भरती ट्रिकी गाईड मधलं तुम्ही ज्यावेळेस मराठी बघणार तेव्हा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. कोणताही नियम पाठ करायचा नाही, उदाहरण पाठ करायचं नाही, विग्रह पाठ करायचं नाही. आता ते बोलण्यापेक्षा आपल्या बुक्समध्ये कसं दिलेलं आहे ते बघू आपण. तर आता प्रश्न वाचा, खालील पर्यायातून अनुनासिक संधी ओळखा. कोणती सांगितली तुम्हाला? अनुनासिक संधी. आता या अगोदर पोलीस भरतीपर्यंत तरी फक्त उदाहरण डायरेक्ट प्रश्न कसा विचारला जायचा, मुख्य प्रकार विचारला जायचा, म्हणजे स्वर संधीचं उदाहरण कोणतं, व्यंजन संधीचं कोणतं असं. परंतु आता 2017 पासून परीक्षेचं थोडं पॅटर्न मराठीचं प्रश्न विचारण्याचा अवघड झालेला आहे. कारण की त्यांना माहिती इकडं आतापर्यंत याला विचारलं जायचे उपप्रकार, राज्य सेवाला विचारले जायचे, कंबाईनला विचारले जायचे, परंतु आता पोलीस भरतीला सुद्धा स्वर संधीच्या उपप्रकारावर, व्यंजन संधीच्या उपप्रकारावर, अनुनासिक संधीच्या उपप्रकारावर प्रश्न विचारले जाऊ लागलेले. आता त्यापैकी एक प्रश्न बघा, खालील पर्यायातून अनुनासिक संधी ओळखा. म्हणजे हा व्यंजन संधीचा प्रकार आहे, कोणता अनुनासिक तो ओळखायला सांगितलंय. आता यामध्ये जेवढे तुम्हाला पर्याय दिलेले ते सर्व व्यंजन संधीचे, परंतु आपण ते नंतर बघू कसं सॉल्व्ह करायचं ट्रिक्सवरून. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, सन्मती. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या व्यंजन संधीचे आहे? आता हे प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक हे व्यंजन संधीचे प्रकार आहे. आता तुम्ही म्हणणार तुम्ही सर्व व्यंजन संधीचे उदाहरण इथे घेतलेले, तर बरोबर मित्रांनो, मी सर्व व्यंजन संधीचे उदाहरण घेतले. तुम्हाला आणखी बघायचे असेल आपण स्वर संधीत सुद्धा तसंच केलेलं आहे, विसर्ग संधीत सुद्धा तसंच केलेलं आहे. त्याचे सुद्धा उपप्रकार आपण ट्रिक्स पण तयार केलेले आहे आणि उदाहरणं सुद्धा भरपूरसे दिलेले आहे. तर बघा नंतरचा प्रश्न बघा, जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर तृतीय, प्रथम, अनुनासिक. तर आता अशा वेळेस तुम्ही खूप गोंधळात पडतात. तुम्हाला कधी मुख्य प्रकार विचारला गेला असता, तुम्ही पाठांतर केलं असतं कसं, तर तुमचा थोक्का तिथे लागून जातो. परंतु ज्यावेळेस हे असे उपप्रकार पडायला लागले तर इथं तुमची डिफिकल्टी लेवल वाढलेली. इथं सुद्धा तुम्हाला 90% मुलांना हे प्रश्न सॉल्व्ह केलेले नसेल. बघा, करून होत असेल तर करून बघा, परंतु आपण आता हे ट्रिक्स न बघणार आहोत. बघा, जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. आता तुम्ही काय केलं, प्रत्येक शब्दाचा विग्रह पाठ करीत बसलेले, परंतु मी तुम्हाला सांगतो विग्रहाची सुद्धा लक्षात कसं ठेवायची त्याची पण आपण मराठी ची ट्रिक्स तयार केलेली आहे पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये. तर बघा नंतरचा प्रश्न बघा, षटमास या संधी विग्रहाचा संयुक्त शब्द कोणता? तर याचा सुद्धा कोणता शब्द येईल ते तुम्हाला शोधायचं आहे. बघा हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होते का बघा, मी हे तुम्हाला नंतर ट्रिक्स न सोडून दाखवणार आहे. तर आपण आता बघा ट्रिक्स काय, ट्रिक्स बघा. आतापर्यंत आपण जे उदाहरणं बघितले ते सर्व व्यंजन संधीचे बघितले. तर मग आपण काय करणार आहे ते पण कोणत्या? अनुनासिक व्यंजन संधीचे. तर आता आपण अनुनासिक व्यंजन संधीची कशी ट्रिक्स आहे, त्यानंतर प्रथम व्यंजन संधीची कशी ट्रिक्स आहे, त्यानंतर तृतीय व्यंजन संधीची ट्रिक्स कशी, हे तुम्हाला पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये बघा. तर आता इथं फक्त आपल्याला काय आहे की अनुनासिक संधीचे आपण ट्रिक्स बघणार आहे. बघा, संयुक्त शब्दातील दुसरे किंवा तिसरे अक्षर हे दोन अनुनासिक जोड अक्षरयुक्त असेल तर ते उदाहरण असते अनुनासिक व्यंजन संधीचे. म्हणजे लक्षात येतंय का तुमचं? इथं मी बघा आता उदाहरणं पण दिलेले जे वारंवार विचारले गेलेले. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, दुसरा किंवा तिसरं अक्षर हे अनुनासिकयुक्त जोड अक्षर असेल. अनुनासिक तर सर्वांना माहिती असेल ना. तर म्हणजे जे क च ट प हे जे गट आहे, क च ट त प हे जे वर्ग आहे, यामध्ये जे अनुनासिक आहे प्रत्येकाचं ते दोन अनुनासिक जोड अक्षरयुक्त असेल. इथं बघा न आणि म दोन्ही अनुनासिक जोडाक्षरयुक्त आहे म्हणजे अनुनासिक व्यंजन संधी. इथं जगन्नाथ मधलं बघा दोन अनुनासिक एकत्रित जोडाक्षर आहे म्हणजे हे सुद्धा अनुनासिक संधीचं आहे. इथं बघा नम, तिथं नम, इथं जग नम, इथं नम, त्यानंतर इथं न आणि म म्हणजे हे काय न नाही ड नाही म्हणा त्याला, तर या संस्कृत नाही, याला कसा उच्चार होतो याचा नाही, नाही आणि मचा काय आहे तर जोडाक्षर आहे म्हणजे सुद्धा अनुनासिक व्यंजन संधी आहे. इथं नम अनुनासिक व्यंजन संधी, इथं पण नम अनुनासिक. म्हणजे काय तर तुम्हाला इथं बघा काहीच पाठ करायची गरज नाही, नियम पाठ करायचा नाही, काही नाही. फक्त लक्षात काय आहे, तुम्हाला अनुनासिक व्यंजन संधी विचारली असेल किंवा प्रथम व्यंजन संधी विचारली असेल किंवा तृतीय व्यंजन संधी विचारली असेल किंवा दीर्घत्व संधी विचारली असेल किंवा ऊर्ध्वदेश किंवा आशय गुणादेश हा संधी विचारले असेल उपप्रकार, तर त्याच्या पूर्ण ट्रिक्स आपण पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये दिलेले आहे. आता इथं फक्त आपण अनुनासिक व्यंजन संधीचं जी ट्रिक्स ती बघितली. अनुनासिक व्यंजन संधी म्हणजे काय लक्षात ठेवायचं, फक्त दुसरे किंवा तिसरे अक्षर दोन अनुनासिक, लक्षात ठेवा दोन अनुनासिक जोड अक्षरयुक्त असेल, दोन अनुनासिक. तर बघा आता प्रश्न आपले जे ह्या ट्रिक्स वरून सॉल्व्ह होत आहे का? आता प्रश्न काय सांगितलं, खालील पायऱ्यातून अनुनासिक संधी ओळखा. आता तुम्हाला काम काय करायचं आहे, दुसरं अक्षर किंवा तिसरं अक्षर दोन अनुनासिक युक्त पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला कोणतं दिसतंय तर का हे अनुनासिक आहे का? नाही. तर हे प्रथम व्यंजन आहे म्हणजे पहिले गट आहे, कठोर व्यंजन हे सुद्धा नाही आहे आणि हे सुद्धा नाही. तर इथं तुम्हाला दोन अनुनासिक युक्त म्हणजेच अनुनासिक व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं आहे? चिन्मय. त्यानंतर बघा सन्मती उदाहरण खालीलपैकी कोणत्या व्यंजन संधीचे आहे? तर सन्मती तुम्हाला मी काय सांगितलंय की ज्या वेळेस दुसरे किंवा तिसरे अक्षर जोड अक्षर हे दोन
अनुनासिक असेल, दोन अनुनासिक युक्त असेल बघा, इथं न आणि मय, ते कोणतं असणार मग अनुनासिक व्यंजन संधी. त्यानंतर बघा जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा इथं सुद्धा दुसरे अक्षर न न न न दोन अनुनासिक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला अनुनासिक व्यंजन संधीच असणार आहे. त्यानंतर बघा जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. आता विग्रह भरपूर मुलांना विग्रहाला खूप प्रॉब्लेम जातो. हे जर तुम्ही रटाळ पद्धतीने पाठ केले उदाहरणं ते तर तुमच्या लक्षातून जातो, मार्क पण जातो. म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रभर जे विद्यार्थी म्हणतात संधी खूप अवघड आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईड मधली संधी वाचाल त्यावेळेस तुम्ही म्हणसाल सर खूप सोपं आहे. तर बघा आता इथं जगन्नाथ याचा विग्रह, आता काय करायचं, इथं जगन्नाथ आहे ना, जगन्नाथ, आता याच्यामधील जे दोन अनुनासिक आहे इथं बरोबर आहे, न दोन अनुनासिक, याच्यामधला एक अनुनासिकचा भाग जशाला तसं बाजूला घ्या, नाद घेतला, ओके. आणि हे जे राहिलेलं अर्धायुक्त त्यामधलं न हा कोणत्या गटातील आहे, त्या गटातील पहिलं व्यंजन घ्या. आता न गटातील पहिला व्यंजन कोणता आहे, तो आहे कठोर. मग तुम्ही बाकीचं असेल तसं बघा जगन्नाथ झालं तयार विग्रह. कोणताही विग्रह पाठ करायचा नाही, नियम पाठ करायचा नाही, तुमचा जगन्नाथ. नंतर इथं बघा षटमास. आता तुम्हाला इथं काय दिसतंय, एकत्र कसा करायचा हा शब्द शोधायचा कसा, इथं तुम्हाला दुसऱ्या विग्रहात सुरुवातीला अनुनासिक म दिसतोय. मग तुम्हाला इथं सुद्धा काय करायचं, ट वर्गातील अनुनासिक घ्यायचा आहे. म्हणजे काय तुम्हाला शट, आता इथं मास जशाला तसं येणार आहे, परंतु या टच्या मधला अनुनासिक घ्यायचा असेल तर तो येणार आहे न, म्हणजे तुमचा तयार होणार हा एकत्र केला तर षण्मास. म्हणजेच पर्याय क्रमांक 4, 2018 जळगाव जिल्हा पोलीस भरती. काहीच पाठ करायचं नाही. आता तुम्हाला हसू येत असेल सर एवढं सोपं संधी आहे का, नक्कीच आहे. अशाच ट्रिक दिलेल्या आहे, फक्त आपल्याला वेळे अभाव आहे. आपण काहीच पाठच्या काही प्रकारच्या ट्रिक देतोय, बाकी तुम्हाला पोलीस भरती ट्रिक गाईड मध्ये बघा. त्यानंतर बघा हे उदाहरण एकदा वाचा की कोणत्या चॅप्टर मधले तेवढे समजतील तुम्हाला. प्रयोग 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 तुम्ही म्हणता सर एवढं सोपं प्रयोग मधले, परंतु प्रयोग मधल्या कोणत्या मुख्य प्रकाराचे किंवा आता प्रयोगावर सुद्धा उपमुख्य प्रकारावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. तर प्रश्न बघा, मांजर उंदीर पकडते हा कोणत्या प्रयोग आहे? तर मित्रांनो हे मी तुम्हाला ट्रिक्स होऊन जेव्हा घेईल त्यावेळेस सर्व सॉल्व्ह करणार, तुमच्याकडून सॉल्व्ह होत असेल तर करा. नंतर तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे, किंवा मुलगी पुस्तक वाचते वाक्यातील प्रयोग ओळखा. आता उपप्रकारावर सुद्धा विचारले जातात, सकर्मक प्रयोगावर विचारला जातो, आकर्मक प्रयोगावर विचारला जातो, त्याच्यात सुद्धा आपण ट्रिक दिलेले आहे. तर आता तुम्हाला कशाने सॉल्व्ह करायचं आहे, आता तुम्ही हे सॉल्व्ह करीत असताना तुम्हाला नियम कसा सांगितला आहे, कर्तरी प्रयोग म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे तिन्ही पण. मग तुम्ही कर्तरी प्रयोग कसा ठरवतात की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग. म्हणजे तुम्ही काय करणार, यामधला कर्ता कोणता, मांजर. मग या कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग, नाही बदलला तर मग बाकीची तुमची मेथड दुसरं परत कर्म चेंज करून बघायचं. आता इथं मांजर, ते मांजर म्हणजे काय, नपुसक लिंगी ते मांजर. आता मांजराऐवजी मी कुत्रा लिहिलं, कुत्रा, तो कुत्रा म्हणजे कुत्रा कोणता आहे तर पुल्लिंगी. कुत्रा उंदीर पकडते होईल का, नाही, रॉंग वाटेल, पकडतो होईल. म्हणजे काय तुमच्या इथं पकडते होतं, कर्त्याच्या लिंग कर्त्याचा लिंग बदलीला, पुल्लिंग घेतला, त्याच्यानुसार क्रियापद काय झाला, पकडतो. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे कर्तरी प्रयोग आहे, बरोबर. नंतर तुम्ही याला सुद्धा तसंच करणार, अगोदर कर्ता बदलून बघणार, लिंग वचनानुसार क्रियापद बदलला तर तो कर्तरी प्रयोग. मग तुम्ही तो आता पुल्लिंगी तर आपण ती घेऊ, स्त्रीलिंगी, ती गाणे गाते, इथं गातो होतो, इथं गाते झालं, म्हणजे हे सुद्धा काय तुमचं कर्तरी प्रयोग. त्यानंतर याचं सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे सॉल्व्ह करणार. परंतु मित्रांनो आपण पुस्तकात जे कन्सेप्ट नुसार दिलेली ट्रिक्स आहे आपण त्याचं या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करणार नाही. तर बघा आता ट्रिक्स काय आहे की कर्त्याला, आता तुम्हाला कर्ता कर्म कोणाला माहित नसेल तर आपण पोलीस भरती गाईड मध्ये ट्रिक्स न दिलेले, तर कर्त्याला आणि कर्माला, आता आपलं ट्रिक्स काय सांगते, कर्त्याला व कर्माला दोन्हीला प्रत्यय नसेल. मी जर साधारणतः लिहितो, कधी कधी अपवाद काही उदाहरणं असतात. साधारणतः कर्त्याला व कर्माला दोन्ही प्रत्यय नसेल आणि क्रियापदाच्या शेवटी तो ती तेने झाला असेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. लक्षात काय घ्यायचं बघा, कर्त्याला कर्माला दोन्हीला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाचा शेवट हा तो तीने झाला असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. आता त्यावरचे उदाहरण सोडा. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, कर्ता, यामध्ये मांजर कर्ता आहे, उंदीर कर्म आहे आणि इथं क्रियापद आहे, ओके. आता बघा कर्त्या आणि कर्माला दोन्ही प्रत्यय नाही आणि क्रियापदा शेवट कशाने झाला आहे, तो किंवा तीन झाला, म्हणजे तीन झालेला आहे, म्हणजे हा कोणता असणार तुमचा कर्तरी प्रयोग. त्याचप्रमाणे बघा तो गाणे गातो, इथं कर्ता, हा कर्म. आता बघा कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय नाही, कर्ता आणि कर्म आहे का कुठे प्रत्यय दिसतोय का, नाही, आणि शेवट कशाने झालाय, तोने झालाय, म्हणजे हा सुद्धा असणार तुमचा कर्तरी प्रयोग. त्यानंतर मुलगी पुस्तक वाचते, इथं कर्ता, इथं कर्म,
आणि शेवट हे ते ने झालाय, तो किंवा ती ने, म्हणजे हा सुद्धा काय असणार तुमचा कर्तरी प्रयोग. बघा गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2017 म्हणजे काही इथं इझिली का तुम्हाला काहीच चेंज करत बघायचं नाही, काही चेंज करीत बसायचं नाही, कर्ता चेंज करायचं नाही, कर्म चेंज करायचं नाही, डायरेक्ट काय बघायचं, कर्त्याला कर्माला पडते नसेल आणि क्रियापदाचा शेवट तो तीने झाला असेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. त्यानंतर हे उदाहरण बघा, वाचा एकदा सर्व उदाहरण वाचा. त्याने चिंच खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. परत रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आता आईने श्यामला मारले, बऱ्याच जणांना अभ्यास आला, त्यांना इथं शक्यता आली असेल की हे कर्मणी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोग ओळखताना तुम्ही कोणत्या मेथडने यूज करतात, कर्मानुसार कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग. तुम्ही हे पाठांतर केलेलं आहे, परंतु मी माझ्या ट्रिक्स नाही सॉल्व्ह करणार आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायला गेले तर इथं कर्म कोणतं आहे चिंच, मग चिंच ती चिंच, इथं कोणतं आहे स्त्रीलिंगी, मग तुम्ही काय करणार इथं पुरलिंगी येणार, तिने आंबा खाल्ला म्हणजे आंबा कोणता आहे पुरलिंगी, आंबा खाल्ला. बघा तिथं खाल्ली आहे क्रियापद आणि इथं आपण याचा कर्माचा लिंग बदलिला तर खाल्ला झाला, म्हणजे हा कोणता आहे तुमचा कर्मणी प्रयोग. त्याच प्रकारे तुम्ही खालची उदाहरणं सुद्धा तुम्ही त्याच टाईपनं सोडवणार, परंतु आपण या पद्धतीनं सॉल्व्ह करणार नाही. तर आपले ट्रिक्स बघा, कर्त्याला प्रत्यय असेल व कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाचा शेवट हा ला लीने झाला असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. लक्षात घ्या, कर्तरी प्रयोग मध्ये काय सांगितलं, दोन्हीला कर्त्याला कर्माला दोन्ही प्रत्यय नसेल, परंतु इथे लक्षात काय घ्यायचंय, कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाचा शेवट हा लालीने झाला असेल तर तो असतो कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार त्यावर पण भरपूरसे प्रश्न विचारले झाले, शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आलेले, परंतु आपण त्याचे पण ट्रिक्स तयार केले, परंतु ते आपण पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये दिलेले, त्यामध्ये बघा. तर बघा आता आपण मी काय सांगितलं तुम्हाला, ही ट्रिक्स लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण हे प्रश्न सोडू. मी काय सांगितलं तुम्हाला की कर्त्याला प्रत्यय असेल, आता हा कर्ता आहे बरोबर आहे, याला प्रत्यय आहे ने प्रत्यय बरोबर. त्यानंतर कर्माला प्रत्यय नसेल, हे कर्म आहे, प्रत्यय दिसतो तुम्हाला कर्माला नाही, आणि क्रियापदा शेवट ला लीने झाला असेल म्हणजे लीने झालाय, म्हणजे हा कोणता असणार तुमचा कर्मणी प्रयोग. त्यानंतर बघा रामाने पुस्तक वाचले, यामध्ये कर्ता राम, पुस्तक कर्म आणि क्रियापद. बघा आता रामाने, आता रामाला काय ने प्रत्यय आहे ओके, आणि कर्माला प्रत्यय नाही आणि क्रियापदा शेवट ला लीने झालाय. म्हणजे तुम्हाला मी ट्रिक्स काय सांगितले, ज्यावेळेस कर्माला प्रत्यय असेल, कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदा शेवट ला लीन झाला असेल तर तो असतो कर्मणी प्रयोग. त्यानंतर बघा आईने श्यामला मारले, यामध्ये कर्ता, यामध्ये कर्म आणि इथं क्रियापद. आता तुम्ही म्हणजे सर इथं पण ने प्रत्यय आणि कर्माला सुद्धा ला प्रत्यय. आता ही सुद्धा ट्रिक्स मी तुम्हाला सांगून देतो, ज्यावेळेस कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय असेल आणि क्रियापदाचा शेवट हा ये कारांत उच्चारण झाला असेल, ये कारांत, तर तो असतो हा भावे प्रयोग. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 सेशन कंप्लीट केलेले. एक तुमचा जीकेचा पाठ, त्यानंतर मराठीचा पाठ. आता थोडंसं बुद्धिमत्ताकडे लक्ष देऊ आणि गणिताकडे, कारण काय की टायमिंग हवे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पूर्ण वेळ मी पूर्ण बुक्स घेत बसलो तर 2 दिवस सुद्धा संपणार नाही. तर मी तुम्हाला हा आपला ट्रेलर चालू आहे, नेमकं बुक्समध्ये आहे काय, कारण मी असा अफवा किंवा कव्हर असं लिहिलेलं नाही XYZ बुक सारखी की आमच्या पुस्तकातून 100 पैकी 90 प्रश्न, 70 प्रश्न, 80 प्रश्न असं तिथं दिलेलं असतं. कारण मित्रांनो, माणसानं जरी चांगले कपडे घातलेले असेल, किती भारी कपडे घातले असेल, परंतु त्याची ओळख ही त्याच्या आतील विचारसरणीवर होते. त्याप्रमाणे कव्हरवर, कोणत्याही कव्हरवर जाऊ नका, नेमकं बुक्स मध्ये काय आहे, बुक्स मध्ये तुम्हाला काय आहे ते बघा एकदा. नाहीतर मग फक्त तुम्ही तिथं टॅगलाईन दिलेली असते, सर्वाधिक खपाचे पुस्तक, सर्वाधिक विकणारे पुस्तक, तर असं काही नसतं मित्रांनो. मी माझ्या पुस्तकात तुम्हाला म्हणणार नाही का पहिल्या आणि दुसऱ्या आवृत्तीतून 100 पैकी एवढे प्रश्न आले, तर नक्कीच सांगणार नाही. परंतु हे पुस्तक जे पोलीस भरती ट्रिकी गाईड तुम्हाला तुमच्या रिझल्ट पर्यंत 100% नेईल, एवढी तर खात्री देऊ शकतो. बघा आता बुद्धिमत्ता, आता हा सुद्धा उदाहरण तुम्हाला भरपूर जणांना अवघड जातं. आलयबद्ध वर्णमालिका सर्वांना माहिती झाली असेल, हे सॉल्व्ह कसं करायचं. आता सॉल्व्ह करायचं असताना 3 स्टेप आहे, ते आम्ही दिलेले आहे आपल्या पोलीस भरती गाईडमध्ये. म्हणजे करायचं काय, अगोदर तुम्ही यामध्ये किती अक्षर आहे ते मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे किती अक्षर आहे 12. आता 12 अक्षर म्हणजे असे किती असू शकतात, 9 असू शकतात, 12 असू शकतात, 14 असू शकतात, 15 असू शकतात, 16 असू शकतात, 18 असू शकतात, 20 असू शकतात. आता इथं 12 आहे, आपण 12 पुरता विचार करू. हे 9, 12, 14, 15, 16 या प्रकारचे उदाहरण आपण पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये दिलेले आहे. आता 12 असताना काय करायचं,
तीन वर्ण मिळून 4 गट किंवा 4 वर्ण मिळून 3 गट. ओके. मग आता इथं काय करायचं की तुम्हाला जी लयबद्धता तयार होईल त्यानुसार तुम्हाला ते गट करायचे. म्हणजे 3 वर्ण मिळून 4 गट करायचे की 4 वर्ण मिळून 3 गट करायचे. आपण पहिले हे अप्लाय करून बघू. 4 वर्ण मिळून, आता 4 वर्ण कोणकोणते? ए बी बी डॅश, परत ए डॅश बी ए, हे झालं एक 4चा गट, हा झाला 4 वर्ण मिळून 1 गट. त्यानंतर कुठपर्यंत आलो? ए पर्यंत, परत ए बी ए. ओके. तर मित्रांनो आता तुम्ही लिहिलं, तुम्ही इथं ऑप्शन, प्रत्येक ऑप्शन यामध्ये अप्लाय करून बघायचं नाही, खूप वेळ जातो. खूप ट्रिक्सना कसं सोडायचं की यामध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं. आता ए बी बी, इथं ए प्लस बी ए, परत ए प्लस बी ए. आता बघा ए बी बी, इथं ए, इथं सुद्धा ए दिलेलं आहे. आता इथं सुद्धा ए, म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता इथं सुद्धा ए येणार. त्यानंतर इथं खाली जागा आहे ना, आता बघा इथं बी ए आणि इथं सुद्धा बी, तुम्ही एक अंदाज घेऊ शकता इथं बी येऊ शकतं. त्यानंतर ए बी, आता इथं तिसरं बघा, इथं बी ए, इथं तिसरं सुद्धा बी ए, म्हणजे इथं सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकता बी. बघा लयबद्धता तयार झाली का? ए बी बी ए, ए बी बी ए, ए बी बी ए, म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला मिळालंय. म्हणजे लयबद्धता तयार झालेली ए बी बी ए, ए बी बी ए. मग तुमचं उत्तर कोणतं? ए बी आणि बी, म्हणजे ए बी बी, ए बी बी. अशा प्रकारे 9चं कसं सोडवायचं, 12 वर्ण असले कसं सोडायचं, 14 वर्ण असले कसं सोडायचं, 15 वर्ण असले कसं सोडायचं, 16 वर्ण असले कसं सोडायचं, 18 या प्रकारचं आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेलं आहे. नंतर बघा महाबळेश्वर, सातारा, महाराष्ट्र यांची वेन आकृती काढा. तर वेन आकृतीवर सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात, बऱ्याच मुलांना अवघड जातात, खूप सोपा पाठ आहे. आता वेन काय होतं, वेन आकृती कशी काढायची, ट्रिक्स डिटेल्स वगैरे दिलेले, परंतु याची ट्रिक्स बघा, प्रत्येकाचे मी वेन आकृती सुद्धा ट्रिक दिलेली आहे. आता इथं ट्रिक्स काय आहे, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा, ट्रिक्स काय, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी एकमेकात समावेश असेल तर वर्तुळे एकात एक काढायचे. म्हणजेच काय, इथं बघा महाबळेश्वर, सातारा, महाराष्ट्र. आता महाबळेश्वर तुम्हाला विचारला तर तुम्ही कुठं म्हणणार आहे? सातारामध्ये. आणि सातारा विचारलं तर महाराष्ट्र. म्हणजे एकात एक समाविष्ट, म्हणजे आपल्याला वर्तुळ सुद्धा एकात एक काढायचे. आता इथं 3 नावं दिलेली, म्हणजे 3 वर्तुळ आपण एकात एक काढू, कारण एकात एक दिलेलं यांचा एकमेकांशी संबंध, म्हणजे एकात एक समाविष्ट आहे. म्हणजे हा येणार तुमचा महाबळेश्वर. आता महाबळेश्वर कुठे? सातारामध्ये. आणि सातारा कुठे? तर महाराष्ट्रामध्ये. झाली तुमची वेन आकृती तयार. आणि या वेन आकृतीवर तुमचा तर्क व अनुमान सुद्धा भरपूरचं चॅप्टर हा डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास 2 ते 3 मार्काला विचारला जातो. त्यानंतर बघा कॅलेंडर. आता कॅलेंडरवर पण भरपूरसे प्रश्न विचारले जातात. आपण आपल्या ट्रिक्सनुसार सॉल्व्ह करायला गेलो तर बघा इथं प्रश्न काय विचारला, 2016चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी. आता प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. आणि विचारलं काय आहे तुम्हाला, स्वातंत्र्य दिवस कधी असतो? स्वातंत्र्य दिवस हा असतो 15 ऑगस्ट. तुम्हाला 15 ऑगस्टचं काढायचं सांगितलंय. ओके. तर मग आता इथं बऱ्याच जणांची, परंतु या अशा प्रकारे आता इथं एक ट्रिक्स आहे. आता महिने कसे लक्षात ठेवायचे, आता तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर आपला आज जगन्नाथ, म्हणजे जानेवारी हे तुम्हाला जॉईंट भाग दिसतोय हा 31चा असणार आहे, आणि आतील भाग जो असणार आहे 30चा असणार आहे. ज्यावेळी तुम्हाला ते, आणि ट्रिक्स काय आपले, 31 दिवस असेल महिन्यात तर 3 दिवस घ्या, 30 दिवस असेल तर 2 दिवस घ्या, आणि फेब्रुवारीचा महिन्याचा प्रश्न आहे, लीफ वर्ष असेल तर 1 आणि साधारण वर्ष असेल तर 0. बरोबर आहे. मग तुम्हाला आता 26 जानेवारीचा मंगळवार दिलेला आहे, तुम्हाला काय करायचं आहे, 15 ऑगस्टचा काढायचं आहे. मग काय करायचं, जानेवारी तुम्ही हे हातावर सुद्धा काढू शकता, परंतु ते समजण्यासाठी मी लिहून घेतो. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि हे तुमचं झालं ऑगस्ट. ओके. मग इथं 26 इथपर्यंत 26, कारण तुम्हाला 15 ऑगस्टचं काढायचं सांगितलंय. तर बरेच जण काय करतात, समजा याच्यात 31 दिवस आहे, यामध्ये आता लीप वर्ष आहे 2016, तिथं 29, त्यानंतर परत 31, परत इथं 30, आणि या पूर्ण असं लिहित 15 ऑगस्ट पर्यंत येतात, आणि त्याची टोटल मारून मग 7ने भागतात. परंतु आपण ट्रिक्स काय सांगितले, 31 दिवसाचा महिना असेल तर 3 दिवस पुढे, आणि 30चा असेल तर 2 दिवस पुढे. तर आपण त्याच मेथडने याला सोडणार आहे. आता 26 जानेवारी 31 दिवसाचा म्हणजे 3 दिवस, फेब्रुवारी लीप वर्ष आहे म्हणून 1 दिवस इथं घेऊ, मार्च 31चा आहे म्हणून 3 दिवस, एप्रिल 30चा आहे म्हणून 2 दिवस, मे 31चा आहे म्हणून 3 दिवस, जून कितीचा आहे, 31चा आहे. आपला आज जगन्नाथनुसारच घ्यायचं तुम्ही, बरोबर, म्हणजे 2 येणार. आता जुलै कितीचा आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जॉईनवर येतोय, म्हणजे जुलै सुद्धा 31चा आहे. परंतु इथं 26 आणि 26 हे डेट सेम असती तर आपण 3 दिवस घेतले असते. मग 26 ते 31 पर्यंत किती दिवस होतात, 5.
आणि 1 ते 15 पर्यंत किती दिवस होतं 15 आणि दोन्ही मिळून केलं आपण 20 दिवस. आता काय करायचं त्यानंतर या दोघांची टोटल केली 3 आणि 1 4 आणि 3 7 8 9 10 12 14 झाले आणि 14 आणि हे 20 म्हणजे तुमचं झालं 34. आता 34ला फायनल आलंय का 34ला 7ने भागायचं. का भागायचं? कारण आठवडा 7चा असतं. 7 चोक 28 एकोणतीस 30 म्हणजे बाकी असतं तुमचं 6 म्हणजे पूर्ण भाग जातो का 7 5 35 पुढे चाललंय मन 35 तर इथं नाही म्हणून 34 आहे म्हणजे 7 चोक 28 इथं बाकी राहिले 6. आता जेवढे बाकी राहील तेवढे वार पुढे घ्यायचे. आता मंगळवारचे 6 दिवस पुढे गेले. मंगळवारच्या 6 दिवस पुढे गेले. मंगळवारच्या बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. मंगळवार 6 दिवस पुढे कोणता येतो? सोमवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. बघा आता इथं पण तसाच प्रश्न आहे परंतु तिथं काय दिलेलं होतं पहिल्या प्रश्नात. इथं काय होतं अशा पद्धती आपण तयार केल्या. फक्त एकच वर्ष दिलेलं होतं आणि त्यामधले महिन्याचे आपल्याला वार काढायचे होते. त्यावेळेस ही ट्रिक्स वापरायची. आणि ज्यावेळेस वर्ष वेगवेगळे दिलेले असेल ज्यावेळेस वेगवेगळे दिलेले असेल तर दुसऱ्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे. म्हणजेच काय आता ज्यावेळेस वर्ष वेगवेगळे दिलेलं असेल आणि दिनांक आणि महिना सारखा असेल तर मग काय करायचं जे वर्ष दिलं त्याचा अगोदर फरक काढा. म्हणजे काय करायचं वर्षाचा फरक. आता वर्ष कोणकोणते दिलेले 2008 आणि 2002 याचा फरक काढला तुम्ही तर किती तो 6 येतो. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय करायचं की जे वर्ष दिलेले त्या वर्षामधील लीप वर्ष किती. आता लीप वर्ष किती 2002 मध्ये लीप वर्ष बघा 2002 ते 2008 मध्ये यामध्ये फक्त एकच लीप वर्ष 2004 म्हणजे 1. तुम्ही 2008 पकडणार कारण तुम्हाला मी काय सांगितलं 2002 आणि 2008 मधील याची टोटल कधी केली 6 आणि 1 ची तर याची 7. आता आठवडा 7चा म्हणून आपण 7ने भागू. इथं बाकी असते 0 म्हणजे 0 बाकी आल्याने तर आपण काय करणार आहे जो वार दिलेला आहे ज्या वारी तोच वार पुढे येणार आहे. म्हणजे 0 बाकी आल्याने इथं सुद्धा मंगळवारच येणार आहे. हा एक ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 2. खूप सोपं आहे. याच आपण जे मी तुम्हाला सांगितले पोलीस भरती अकॅडमी त्यामध्ये याच प्रकारच्या पद्धती तयार केलेल्या आहे. त्यानंतर बघा एका घड्याळात 2 वाजले आहेत तर घड्याळात तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल. 2 SRPF पोलीस भरती 2017. तर आता इथं पण तुमच्या पद्धती मी पोलीस भरती अकॅडमी दिलेली. आता हा पद्धती एकचा प्रश्न आहे म्हणजे यामध्ये ज्यावेळेस तासच दिलेला असेल तर ही ट्रिक्स वापरा. अंशात्मक कोन काढायचा असेल तर तास गुणिले 30. आता हे 30च का घेतलं तर हे मी पोलीस भरती ट्रिक डिटेल्स मध्ये दिले 30 का घेतले. या ट्रिक्सनं तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता अंशात्मक कोन काढू शकतात. आता तास किती दिलेला आहे तुम्हाला 2 गुणिले 30 गुणाकार करा 30 दुणे 60 अंश. बघा त्यानंतर जरा बघा घड्याळात 3:30 म्हणजे किती 3 वाजून 30 मिनिटं वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता ती ट्रिक्स वापरायची की आपल्याला अगोदर जी वापरली होती ती तास गुणिले 30 नाही ती फक्त तास दिलेला असेल तरच वापरायची. त्यानंतर तास व मिनिटे दोन्ही दिलेले असेल आणि अंशात्मक कोन काढायचा असेल तर ही ट्रिक्स वापरा. तास गुणिले 30 कंसात 11/2 गुणिले मिनिटे. तर आता तास किती दिलेला आहे 3 गुणिले 30 नंतर 11/2 मिनिटे किती दिलेले 30 हे झाले तुमचे 30. आता बे 1 बे 5 10 यांचा गुणाकार करा 90 यांचा करा 15 1 15 15 1 15 1 16 165 मायनस 90 इथं येईन 5. आता 6 मधून 9 जात नाही हातचा घेतला इथं झाले 16 10 आणि इथं येणार तुमचे 7. बरोबर आहे ना. 16 मधून 9 गेले इथं हातचा आला 1 16 मधून 9 गेले 10 75 म्हणजे ते येणार किती आहे उत्तर तुमचे येणार किती 75. आता तुम्ही म्हणसान सर -75 परंतु -75 हे माप अंशात्मक माप येत नसतं. ते उत्तर बरोबर तुमचं -75 परंतु -75 हे अंशात्मक माप येत नसतं. तर तुमचं किती आलेलं आहे तिथं फक्त मायनस प्लस मायनस म्हणजे 75 अंश. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा त्रिकोण. आता त्रिकोण आकृत्यावर पण भरपूर प्रश्न विचारले जातात. आता मी प्रत्येक टॉपिक तर इथं ट्रिक्स घेणार नाही काही आपण तुरळक टॉपिकच्या ट्रिक्स घेतलेल्या आहे कारण की तुम्हाला अगोदर म्हटलं की खूप वेळ होणार एवढं ट्रिक्स घेत बसलं तर. आता याची सुद्धा ट्रिक्स काय आता त्रिकोण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जाते. आता ट्रिक्स काय की तुम्हाला पाया पहिला पाहायचा आणि पायामधून ज्या आकृत्या ज्या रेषा निघतात ते कुठे एकत्र होतात तेवढे त्याला अंक द्यायचे. बघा आता याचा पाया हा आहे इथून ही रेष निघतीये
आणि ही रेष निघते, ही रेष निघली म्हणजे 1 आणि ह्या 2 रेषा निघते म्हणजे 2. परत याचा पाया बघा हा आहे म्हणजे याला 1 याला 2. परत याचा पाया बघा हा 1 आणि 2. इथं आले तुमचे 3 त्रिकोण, याची बेरीज केली 3, 1 आणि 2 3. परत याची बेरीज केली 1 आणि 2 3. म्हणजे किती 3 + 3 + 3 + 9. म्हणजे त्यामध्ये आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे 9. अशाच प्रकारच्या आपण चौरसाच्या, चौकोनाच्या, त्यानंतर कोणाच्या सर्व ट्रिक्स दिलेल्या आहे पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये. तर बघा त्यानंतर हा गणिताकडे आपण जाऊया. आता तुम्ही गुणोत्तर काढत असताना बऱ्याच वेगवेगळे मेथड आहे, परंतु आपली गुणोत्तर काढण्याची जी मेथड दिलेली, जी ट्रिक दिलेली ते बघा. आता काय सांगितलं ए बी 4 9 5 2 3 असेल तर बी सी किती, तर ए बी सी. आता मी दिलं 4 9 त्यानंतर 2 3 असं एका एका खाली लिहून घ्या. मग याचा तिरकस हे बाण, त्यानंतर याचा तिरकस, त्यानंतर याचा तिरकस, जे बाणाप्रमाणे तुम्हाला गुणाकार करायचा आहे. आता मी याचा केला 9 त्रिक 27, याचा केला 9 दुने 18, त्यानंतर 4 दुने 8. तर आपल्याला काढायचं काय सांगितलंय बी आणि सी, बी आणि सी म्हणजे याचा आणि याचा काढा सांगितलं म्हणजे 18 27. म्हणजे याला भाग जातो, एका संख्येने भाग गेला पाहिजे, जातो 3 सक 18 3 7 1 3 8 3 9 27. परत 6 9 ला जातो, 3 2 6 3 त्रिक 9 म्हणजे किती आलं इथं 2 3 आलं. तर याचा गुणोत्तरामध्ये लिहिलं आपण तर कसं येणार आहे 2 3. हा एक ऑप्शन मध्ये 2 3, तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा दसा दशे 5 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्ष सरळ व्याज किती, नागपूर लो पोलीस भरती 2017. तर मित्रांनो बघा तुम्ही आता हे काढत असताना कसं काढणार आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. या सूत्राने तुम्ही याचं उत्तर काढतात. म्हणजे काय मुद्दल काय दिले ते ठेवायचं, दर काय दिले ठेवायचं, त्याचा गुणाकार करायचा, मग त्याला भागायचं. परंतु आपण हे 2 प्रकारे सोडू शकतो. पुस्तकात दोन्ही मेथड दिलेल्या आहे, परंतु मी तुम्हाला पहिले एक ट्रिकी मेथड सांगतो. तर अगोदर काय करायचं, ज्या संख्या दिलेल्या आहे, संख्या म्हणजे कसं शून्य सोडून ज्या संख्या दिलेल्या त्यांचा अगोदर गुणाकार करा. पहिली स्टेप काय की तुम्हाला हे शून्य पकडायचं नाही, ज्या संख्या दिलेल्या त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 5 दिलेली, शून्य पकडू नका, 5 आणि डायरेक्ट 2 दिलेले, यांचा गुणाकार करा. 5 5 25 25 दुने 50. नंतर तिसऱ्या स्टेपला काय करायचंय, तिसऱ्या स्टेपला जे उत्तर आलेले आहे, आता 50 आलेले आहे, परंतु उदाहरणात जेवढे शून्य दिलेले तेवढे त्या उत्तरावर ठेवा जो गुणाकार आलेला आहे, म्हणजे 3 शून्य दिलेले आहे. नंतर तिसऱ्या स्टेपला काय करायचंय की जे तुम्ही शून्य दिले त्यामधून 2 कमी करा, म्हणजे येणार तुमचं 500. आलं सरळ व्याज 500. बघा मित्रांनो आतापर्यंत आपण 4ही सब्जेक्टचा आढावा पूर्णतः डीपमध्ये घ्या, म्हणजे ट्रिक्स कशा प्रकारचे असणार आहे आणि कशा प्रकारचे आहे, आणि तुम्ही स्मार्ट स्टडी कसा करावा आणि ते उदाहरणं टॅकल कसे करायचे किंवा प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे या पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय. कारण आपण जे दिलेलं आहे पोलीस भरती ट्रिकी गाईड, जे नाव ट्रिकी देण्याचं कारण काय हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असणार आहे. कारण होतं काय माहिती का, कॉम्पिटिशन वाढलंय, भरपूरसं कॉम्पिटिशन वाढलंय, काही लाखोंना फॉर्म येतात ते, त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा इतर कॉम्पिटिशन मुलांशी सुद्धा लक्षात म्हणजे कॉम्पिटिट करायची आहे. तर अशा वेळेस कॉम्पिटिशन ही दुसऱ्यासोबत नका समजू, तर स्वतःसोबत. कारण होतं काय की स्वतःसोबत करत असाल तर तुमचा स्मार्ट स्टडी, जसं मी ट्रिक सांगितलं ते तुम्ही स्वतः तयार करा पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये. आता याचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, जे तुम्हाला जीकेचा पार्ट आहे भूगोल येणार त्यामध्ये, त्यामुळे भूगोलामध्ये महाराष्ट्र भारत जग येणार, तिन्ही भूगोल पुस्तकात दिलेले. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हे दिलेले, त्यानंतर जागतिक संघटना पुरस्कार दिलेला आहे, त्यानंतर इतिहास समाज सुधारक दिलेला आहे, पंचायत राज व राज्य घटना दिलेला आहे, विज्ञान संगणक दिनविशेष, हा एवढा तुम्हाला जीकेचा पाठ. त्यानंतर मराठी, त्यानंतर गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता, 4ही सब्जेक्ट देऊन, 4ही सब्जेक्ट डिटेलमध्ये देऊन, त्यानंतर परीक्षा भूमक, त्यानंतर त्यावर ट्रिक्स तयार केलेल्या आहेत ज्या की वारंवार प्रश्न विचारले जातात, पोरं विसरतात, असे ट्रिक्स त्यावर तयार केलेले आहे. त्यानंतर मग हे स्टेट बोर्डच्या धर्तीवर आधारित आहे, म्हणजे स्टेट बोर्डचा उपयोग आपण इथं केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 16 17 18 तिन्ही वर्षाच्या प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे, जवळपास 5500. म्हणजे कसं, तर तुम्ही आता मराठीत गेले वर्ण विचार किंवा संधी हे चॅप्टर, तुम्ही याच्यामध्ये नियम डिटेल्स दोन्ही दिलेले आहे, जे की XYZ पुस्तकात आणखी सोप्या पद्धतीने दिले, त्यावर ट्रिक्स, त्यानंतर काय केलं ट्रिक्स, आणि त्यानंतर 16 17 18 तिन्ही वर्षात विचारलेले प्रश्न, या प्रकारच्या आपल्या या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर बघा पहिली आवृत्ती दुसरी आवृत्तीला तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला, त्या उद्देशाने मी तिसरी आवृत्ती तुम्हाला आता पब्लिश केलेली आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं असं की या पुस्तकाची किंमत भरपूर असणारी, कारण पुस्तक हे 560 पेजेसचं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटणार आहे की पुस्तकाची किंमत ही भरपूरशी असणार आहे.
तर बघा मित्रांनो, प्राईस ही खूप कमी ठेवलेली आहे. याची प्राईस तुम्ही गेले पोलीस भरती ट्रिकी गाईडची, तर प्राईस आहे याची फक्त 360 रुपीज. तुम्ही आता 360 रुपयाला विचार केला, प्रश्न संचचा विचार केला तर मार्केटला 300 पासून तर 500 पर्यंत फक्त प्रश्न संचच अवेलेबल आहे. यामध्ये जवळपास 5500 प्रश्न, ते पण टॉपिक वाईज दिलेले, ते सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर थेअरी प्लस ट्रिक्स दिलेले आहे, म्हणजे जवळपास, आणि याची किंमत आपण फक्त ठेवलेली आहे 360. याचा पेजेसचा तुम्ही विचार केला तर पेजेस मित्रांनो 560, म्हणजे एक तुम्हाला ठोकळाचे सर्व विषय सहित. तर तुम्हाला, आणि जी तिसरी आवृत्ती आहे तर पूर्ण महाराष्ट्रभर जे प्रमुख विक्रेते त्यांच्याकडे सर्वांकडे अवेलेबल आहे, तुम्ही त्यावर करू शकतात. आणि काही प्रॉब्लेम आणखी यावर इन्क्वायरी तुम्हाला करायची असेल तर हा नंबर आहे 97 67 98 49 57. ज्यांना कोणाला काही इन्क्वायरी करायचं असेल यावर तुम्ही कॉल करू शकतात आणि व्हॉट्सॲप सुद्धा करू शकतात. 97 67 98 49 57. तर बघा, आज तुम्ही हा माझा व्हिडिओ बरेच जण ऐकत असेल, तुम्हाला बरेच जणांना उत्सुकता लागली नेमकं बुक्समध्ये काय. आतापर्यंत जे बघितलं तेच बुक्समध्ये मित्रांनो, त्या उपर काही नाही मिळणार. आणि तुम्हाला पुस्तक असं मी कंपल्शन करणार नाही घ्या म्हणून, परंतु बऱ्याचशा माझ्या मेथडना बऱ्याच विद्यार्थ्याच्या ठिकाणी माझे सेमिनार झाले होते, त्यांच्या प्रेरणेतून पुस्तक मी काढलेलं आहे. तर मित्रांनो धन्यवाद. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल हा व्हिडिओ शेअर करा, लाईक्स करा, कमेंट्स करा. धन्यवाद.